शेवटचं प्रवचन आहे, समारोपाचं प्रवचन आहे. पहिल्यांदा समारोप या शब्दावर 1 मिनिट चिंतन करूया. समारोप म्हणजे शेवट असं नाही आहे. समारोप जी व्यक्ती करते ती जवळजवळ सर्व कार्यक्रमाला उपस्थित असणं आवश्यक असतं. शेवटच्या कार्यक्रमाला आहे असं नाही आहे. आणि तुम्ही सगळी आहातच, पण मला वाटतं मी सुद्धा सगळ्या प्रवचनांना हजर आहे. मग समारोप करायला हरकत नाही. त्याच्यात आरोप हा शब्द आपल्याला उगीच निराळ्या अर्थाने वापरतो, पण सम्यक आरोपण हा शब्द आहे. आरोपण. मागे एक खूप गाणं गाजलं होतं. ह्या गाण्याची निश्चित पार्श्वभूमी काय, कशावर हे आधारित आहे? कवीनं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला ते गाणं जास्त हृदयाला स्पर्श करून गेलं. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सई निघाल्या सासुरा. आपल्याला वाटतं माहेरवाशिणी आलेले आहेत, आता वारा आलाय, पाऊस आलाय, त्यांना पाठवणी करायची कुठे? सासुराला. चांगली गोष्ट आहे. तर ते म्हणाले माझ्या मनात ही कल्पना यावेळेला आलेली नाही आहे. मी शेतावर गेलो होतो, भातशेती बघत होतो. तिथे पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे ना, अगदी एक वाफा असतो, याच्यात गच्च भात लावलेला असतो. त्याला इकडच्या भागात काय म्हणतात माहिती आहे, पण रुजवा, काही ठिकाणी तरवा, रुजवलेलं आहे ते. आणि नंतर ते काढून विशिष्ट अंतराने लावलं जातं. तर त्या माहेरवाशिणी आल्यात. गच्च जो वाफा आहे ना, त्या माहेरवाशिणी आहे. आपल्या घरात आरामात वगैरे राहिलेल्या आहेत. आता वारा आला आहे, परत पाऊस आला आहे, पावसाच्या धारा आल्या आहेत. तर आता त्यांची पाठवणी करूया. सासरी प्रत्येकीचं घर निराळं आहे ना, मग छानपैकी त्यांची पाठवणी करूया. हे आरोपण आहे, लक्षात ठेवा. पहिल्यांदा रोपण केलेलं आहे, म्हणजे आहे, आणि नंतर ट्रान्सप्लांट ज्याला म्हणतात ना, ते एका अर्थाने आरोपण आहे. हृदयारोपण शब्द तुम्हाला माहीत असेल, हार्ट ट्रान्सप्लांटला. म्हणजे आता आरोपण आपण कशाचं करणार आहोत? टेक होम और टेक अवे मेसेज ज्याला म्हणतात. खरं म्हणजे ड्रायव्हिंग होम मेसेज. अगदी घट्ट मनात रुतून बसला पाहिजे. जेवढा आपल्याला वेळ आहे तेवढ्यात काही गोष्टींना आपण स्पर्श करून पुढे जाणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, आपण ह्या 7 दिवसात, आज 7वं प्रवचन आहे. हे प्रवचन सप्तक एका अर्थाने आज संपत आहे. रामायण संपत नाही, लक्षात ठेवा. परंतु प्रवचन आज आहे ते आखणी असते ती एक. पण मुद्दा काय आहे की आज इथे या 7 दिवसात आपण ज्या बीजांचं रोपण केलेलं आहे ते आरोपण आता घरी, बाजारी, दारी, व्यवहारी जीवनात आपल्याला करायचं आहे. सगळीकडे करायचं आहे. म्हणजे आत्ता 7 दिवसही करत होतो, पण आता 7 दिवसात जे बीज आपण रोवलेली आहेत कुठली, त्याचा सारांश आपण बघणार आहोत. एक सहज उल्लेख केला होता की रामाच्या जीवनावर ऋषींचा प्रभाव खूप आहे. ऋषी मंडलाचा प्रभाव. पहिले ऋषी कोण आहेत? तुम्हाला आश्चर्य वाटेल. श्रावणाचे जे अंध माता पिता आपण म्हणतो की ज्यांना तो तीर्थयात्रा करायला नेला होता, तो ऋषिकुमार म्हणलेला आहे. श्रावण काय सगळे ठिकाणी, ते पहिले ऋषी आहेत की जिथून रामाच्या जीवनाचा प्रवास सुरू झालेला आहे, शापातून सुरू झालेला आहे. ते काय म्हणतात की आमच्या मुलाला तू मारलंस, अनवधानाने मारलंस, पण तो मेला ना. आम्ही असे अंध, आम्हाला तर पुढे मार्गच दिसत नाही आहे. म्हणून आम्ही ज्याप्रमाणे आमच्या मुलाचं नाम घेत ऊर बडवत प्राण सोडतोय, तसेच तुलाही सोडावे लागतील. दशरथाच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू आले. एकातून अर्थातच दुःखाश्रू, कारण 3 हत्या त्याच्याकडून घडल्या होत्या, श्रावण आणि त्याचे माता पिता, बरोबर. पण दुसऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले होते. हा ऋषींचा शाप खरा व्हायचा असेल तर मला मुलगा व्हायला पाहिजे, हो की नाही. मग त्याचा विरह, मग ते ऊर बडवत रडणं वगैरे हे नंतर पाहून घेऊया ना, मुलगा तरी होईल त्यापेक्षा. आणि मग प्रवास सुरू झाला. दुसरे ऋषी जे आले ते ऋष्यशृंग ऋषी, विभांडक ऋषींचे हे चिरंजीव. आणि त्यामुळे काय, त्यांनी आयुष्यात आईचं सुद्धा तोंड बघण्याची त्यांना स्मृती नव्हती. बाकी कुठल्याही स्त्रीचं तोंड बघितलं नव्हतं. आणि काल तुम्हाला सांगितलं की लग्न केल्याशिवाय आपण पुत्रकामेष्ट यज्ञ तो ऋषी करू शकत नाही, त्याचा स्वतःचा विवाह व्हावा लागतो. मग त्याप्रमाणे विवाह झाला. त्याच्याभोवती अत्यंत शृंगार असं वातावरण निर्माण केलं गेलं. वाल्मिकींनी ती प्रतिभा वापरून तेही केलेलं आहे की मग नर्तकी आल्या, वादक गेले, सुंदर त्याच्याभोवती फेर धरून नाचल्या. कशासाठी? त्याच्या मनात संसाराबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी. शंकराच्या जीवनात हाच प्रसंग आहे, रतिमदन प्रसंग. आणि शंकर तो डोळे उघडतो, मदन जळून जातो, हा भाग आहे. इथे काय झालं की त्याच्या मनात आकर्षण निर्माण झालं. मग शांता नावाची जी मुलगी होती, कोण म्हणतात दशरथाची दासीची मुलगी, दासीपासून झालेली मुलगी होती, मित्राची मुलगी होती, ठीक आहे, लग्न होतं. मग आता ते तयार आहेत पुत्र कामेष्टी करायला.
पुत्र काम इष्टी. इष्टी म्हटल्यानंतर यज्ञ म्हणायची गरज नाही, पण आपण गाईचं गोमूत्र नाही का म्हणत, पिवळा पितांबर म्हणतोच ना, तसं आपण म्हणूया पुत्र काम इष्टी यज्ञ. तो ह्यांनी केला आणि त्यातून मग आपल्याला माहीत आहे पायस मिळालं, ते राण्यांना दिलं, त्यातून हे 4 पुत्र जन्मले. ही त्यांच्या त्या ऋषींची, ऋष्यशृंग ऋषी. नंतर अर्थातच वसिष्ठ ऋषी, ते तर कुलपुरोहितच होते. त्या वसिष्ठांचा प्रभाव तर होताच. त्यांची नावं ठेवण्यापासून प्राथमिक शिक्षण जे दिलं रामांना, 4 राजकुमारांना, ते वसिष्ठांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर विश्वामित्र जीवनात येतात. विश्वामित्र यज्ञ रक्षणासाठी घेऊन जातात आणि त्यांना अस्त्र शस्त्र विद्या शक्ती देऊन अगदी तयार करतात युद्धासाठी. काल आपण बघितलं त्राटिका मारली, ते रामाने आधी जे शिक्षण घेतलं होतं त्याच्या जोरावर मारलेली आहे. पण यज्ञरक्षण सुबाहू मारीच वगैरे मारायला ते शस्त्र अस्त्र सिद्ध पाहिजे होतं, ते विश्वामित्रांनी केलं. विश्वामित्र नंतर जात असताना वाटेत अहल्या, ते गौतम ऋषी आहेत. गौतम ऋषींनी अहल्येला असाच शाप दिलेला आहे, राम ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याच्या पदस्पर्शाने किंवा धुळीच्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल. हे ऋषी सुद्धा आहे. मग इकडे आल्यानंतर इकडे लग्नच लागतं. शतानंद म्हणून आहेत, जे अहल्य आणि गौतमाचे चिरंजीव आहेत, ते कुलपुरोहित आहेत. कोणाचे? जनक राजाचे. मग ते येतात. विश्वामित्र सगळ्यात महत्त्वाचं, काल मी तुम्हाला सांगितलं ना की क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज एकत्र आल्याशिवाय इथून पुढे जगाचं काही खरं नाही आहे. इथे कुठलाही वर्ण जात याचा संबंधच नाही आहे. क्षात्रतेज म्हणजे पराक्रमाचं तेज, जिद्दीचं तेज, सहनशीलतेचं तेज, आणि ब्राह्मतेज हे ज्ञानाचं तेज. एक सहज उल्लेख करतो, तुम्हाला माहीत असेल, कर्ण ज्यावेळेला परशुरामांकडे ब्रह्मास्त्र मिळवायला जातो त्यावेळेला परशुरामाने सांगितलं की क्षत्रियांनी माझ्या वडिलांना ते ध्यानमग्न असताना शिरच्छेद केलेला म्हणून मी क्षत्रियांना शिकवत नाही. तर तो म्हणतो मी ब्राह्मण आहे. तो इतका तेजस्वी आहे, सूर्याची कवच कुंडल आहेत त्याच्यावर, म्हणजे सर्व पांडवात वगैरे तेजस्वी आहेत. काही हरकत नाही, मी तुला शिकवतो. एक चांगला विद्यार्थी म्हणून ते सगळं शिकवतात, ब्रह्मास्त्र वगैरे, म्हणजे त्याच्याकडे ब्राह्मतेज येतं. पण काय गंमत होते बघा बरं. आता शेवटची गुरुसेवा, गुरुचं डोकं मांडीवर घेतलेलं आहे आणि शांत झोपलेले आहेत परशुराम आपल्या या आवडत्या शिष्याच्या म्हणजे कर्णाच्या मांडीवर. इतक्यात एक किडा येतो, मांडीला छिद्र पडतो आणि तो आत जात राहतो, बाहेर रक्त येत राहतं. हलवत नाही मांडी तो, कारण गुरुची निद्रा भंग होईल म्हणून. आणि ज्यावेळेला रक्त खूप येतं आणि त्या रक्ताच्या स्पर्शानं परशुराम जागे होतात. हे रक्त कुठलं आहे? तो म्हणतो असू दे, तुम्हाला पुन्हा झोपायचं असेल तर झोपा. नाही, रक्त कुठलं आहे? म्हणतो माझ्या मांडीतून आलेलं आहे. त्यावेळेला ते म्हणतात तू खोटं बोललास की नाही, तू ब्राह्मण आहेस म्हणून. ब्राह्मण एवढी वेदना सहन करू शकणार नाही, तू क्षत्रिय आहेस. तो म्हणला हो. मग आता मी तुला जे ब्रह्मास्त्र दिलेलं आहे, ऐनवेळी तुला विस्मरण होईल किंवा तुला ज्याच्यासाठी ते वापरायचं आहे त्याच्या आधी तुला त्याचा उपयोग करावा लागेल. शाप मिळालेला आहे. पण मुद्दा काय आहे, आपल्या उपासनेला इथून पुढे आधी हाच नियम होता की करीन म्हणजे करीन हे क्षात्रतेज आहे, पण काय करीन हे ठरवणं हे ब्राह्मतेज आहे. मी मंत्र पाठ करीन, बघूया कसा होत नाही. पूर्वी शेंडी तुटो व पारंबी तुटो आपण म्हणतो ना, पूर्वी हे गुरुकुलात असायचे आणि हे व्याकरण पाठ झालं पाहिजे आज रात्री. मग शेंडी बांधून ठेवायचे पारंबीला वडाच्या, आणि याला झोप आली की शेंडीला झटका लागायचा, परत जागवायचा आणि पाठ करायचा. तर ह्याला क्षात्रतेज म्हणतात. आपल्या उपासनेला, अभ्यासाला, संशोधनाला, कला क्रीडा यांच्या रियाजाला आजचा नियम लागू आहे. क्षात्रतेज पाहिजे प्रचंड परिश्रम करण्यासाठी, ब्रह्मतेज पाहिजे बुद्धी वापरून जास्त चांगलं ज्ञान निर्माण करण्यासाठी. हे एक लक्षात ठेवा. विश्वामित्र, त्याच्यानंतर परशुराम आलेले आहेत. परशुराम रामाला आलिंगन देऊन गेलेले आहेत की तुझ्यात या दोन्ही तेजाचा संगम आहे, तेव्हा मला आता माझं अवतार कार्य संपवून मग ते महेंद्र पर्वतावर कायमचे तपश्चर्याला गेले. परंपरेनुसार, मान्यतेनुसार ते अजून आहे. चिरंजीव अवतार एकमेव आहे विष्णूचा, तो म्हणजे परशुरामांचा अवतार. जाऊ द्या, आपण पुढे जाऊया. परशुराम हे जसे आले तसे आता त्यानंतर हे आलेले आहेत कुठे? अयोध्येत आलेले आहेत. अयोध्येत आल्यानंतर तो सगळा प्रसंग घडलेला आहे की ज्या वेळेला राज्याभिषेक, यौव राज्याभिषेक आणि वनवासात बाकीचे ऋषी भेटलेले आहेत, सगळे महत्त्वाचे ऋषी. आपण काल बघितलं की वाल्मिकी आधी भेटतात, पण वाल्मिकी शेवटी का होईना भेटतातच. वाल्मिकींना ब्रह्मदेव किंवा नारद किंवा सरस्वती या तिघांनी मिळून एक वरदान दिलेलं आहे. प्रतिभा जागी झालेली आहे
एक असा ग्रंथ लिहिला जाईल जो अमर होईल, तो रामायण ग्रंथ. आणि मुख्य म्हणजे त्या ग्रंथाचे तुम्ही साक्षीदार आणि साथीदार दोन्ही असाल. त्या ग्रंथातले काही चरित्रातले काही प्रसंग तुम्ही स्वतः पाहाल. आणि शेवटी वाल्मिकींच्या आश्रमात लवकुशांचा जन्म नाही का झाला? लवकुशांचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी दैव जाणिले कुणी. आणि लवकुश ज्यांनी सुवर्ण कंदुक सोन्याच्या खेळण्याने खेळायचं, त्यांच्या हाती मातीची खेळणी दैव जाणिले कुणी. आणि मृग सोन्याचा जगी असंभव तरीही तयाला भुलले राघव. बघा, श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविनी दैव जाणिले कुणी. इथे दैव शब्द काढून टाका आणि प्रारब्ध घाला. दैव म्हणलं की दैव नशीब आपण कपाळाला हात लावतो, काय ते कुठे हात लावू नका. प्रारब्ध माझी कर्म आहेत, माझी कर्म मी भोगतोय, ते भोगताना आनंदाने भोगण्याची मला शक्ती दे, कशी त्याचं इंटरप्रिटेशन करायची बुद्धी दे, हे आपण आपल्या सद्गुरूंकडे मागूया. म्हणून लक्षात ठेवा, आता पहिले वनवासात भेटतात ते भरद्वाज रात्रभर झोपलेले नाहीत दोघं जण. लक्ष्मण तर जागाच आहे, सीता जरा म्हणाली काही हरकत नाही विश्रांती घेते, पण संपूर्ण आयुर्वेदाचं जडीबुटीचं ज्ञान या भरद्वाज ऋषींनी रामाला दिलेलं आहे. आता तुम्ही 14 वर्ष राहणार आहात, तिथे सर्पदंश होईल, विंचू वगैरे चावतील, काटे किंवा कुठले राक्षस आले तर त्यांच्याकडून जखमा होतील. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला रामाने वनवासाला सुरुवात केली त्यावेळेला कौसल्य त्याला भेटायला आली. तू आता जाणारच आहेस तर एक ताईत मी तुझ्या दंडाला बांधते, त्याला विशल्य करणी वनस्पती. शल्य विशल्य म्हणजे कुठली जखम झाली ती जखम बरी होण्यासाठी ही तुला औषधी उपयोगी पडणार आहे. कौसल्या, यावरून आपण संस्कार करायचा, ती साधी माणसं नव्हती, प्रत्येकाकडून शिकण्यासारखं काहीतरी आहे. ठीक आहे, भरद्वाज मुनींच्याकडून मग प्रसंग चित्रकूटाचा. जाबाली ऋषी, काल तुम्हाला सांगितलं की रामा तू दशरथाचा मुलगाच नाही आहेस. दशरथाने काय केलं आहे, तो DNA आपण काल म्हणला, DNA जीन्स आणि हेरिडिटी अनुवंशिकता दशरथाची नाहीच आहे तुझ्याकडे, कौसल्याची आहे. तेव्हा त्यांनी दिलेले वर हे तुझ्यावर बंधनकारक नाही आहे, ते जाबाली ऋषी. पण ते म्हणतात रामा हे माझं मत नाही आहे, असं मत मांडून सुद्धा तू वनवासाला जाण्याचा निर्णय बदलला नाहीस, याची इतिहासात नोंद व्हावी म्हणून मी हा मुद्दा मांडला. हे जाबाली ऋषी. त्याच्यानंतर अत्री अनसूया. अत्री ऋषींनी फार चांगलं स्वागत केलेलं आहे. आणि तो तुम्हाला सांगतो, आधीच्या ऋषींनी पुढच्या आश्रमात जा, त्यांनी त्याच्या पुढच्या आश्रमात जा, वाटेत हे राक्षस लागतील, यज्ञाचा असा विध्वंस झालेला आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेला पुढे एका ऋषींच्याकडे जाईल त्यावेळेला राम आला म्हणताना इंद्र इतका वेगात निघून गेलेला आहे, तो रामाला धडकलेला आहे. इंद्र कशासाठी आलेला आहे? योजना करण्यासाठी. परत सांगतो, रामाचा वनवास हा अपघात नव्हता, कैकईचा दुष्टपणा नव्हता, ही सुनियोजित अशी योजना होती. दैवलोकात ते निर्माण झाली असं म्हणतात. आखली गेली, कार्यवाही इकडे झाली, ऋषी त्याच्यासाठी माध्यम ठरले. ऋषींनी त्याला इन्स्पिरेशन दिली, मार्ग दाखवला. हे लक्षात घ्या. तसे हे अत्री ऋषी, अनसूयेचा मोठा रोल आहे. अनसूया म्हणाली की तू लग्नात खूप सुंदर दिसत होतेस. वाल्मिकी रामायणात सुद्धा हा प्रसंग आहे, मला तुला त्या ह्याच्यात बघायचं आहे. सीता म्हणाली मी वल्कलं घातलेली आहे, पण माझ्याकडे आहेत ना वस्त्र, माझ्याकडे सौभाग्यलेणी आहेत, मी सगळी ती तुला घालते. इतकी सुंदर तिला सजवते. आणि ज्या वेळेला बाहेर आणते, इथे राम लक्ष्मण आणि अत्री ऋषी बसलेले आहेत. थकवतो राम, कोण ही सीता? पुढे प्रसंग घडणार आहे, कुठलाही प्रसंग निरर्थक नाही आहे. त्यावेळेला सीता नमस्कार करते. आता मी वस्त्रही काढते, कारण आम्ही व्रत घेतलेलं आहे तापस व्रत, त्यामुळे ते आहे. मग ती म्हणाली हे काही दागिने तुझ्याकडे असू देत. तिने जे दागिने सुग्रीव वगैरे ज्या ऋष्यमुख पर्वतावर टाकले ते तिच्याकडे आले कुठून? लोक प्रश्न विचारतात, कारण तिच्याकडे कुठलेही दागिने नाहीत. सौभाग्य गेलेलं असलं तर एखादं असेल, शिवाय रामाकडे असलेली मुद्रिका, रामनाम मुद्रिका, दुसरं काही नव्हतं. अनसूयेनेही दिलेलं आहे, हे तू ठेव, तुझ्याकडे असू दे. म्हणून ती एक पोटली, एक पुरचुंडी म्हणतात, त्याच्यात तिने दागिने दिले होते. अनसूया, अत्री अनसूया. त्याच्यानंतर शरभंग ऋषी, इथे तो इंद्र त्याच्यावर येऊन धडकलेला आहे. शरभंग ऋषी त्यांनी रामाला अवतार कार्याची कल्पना दिलेली आहे आणि म्हणाले आता इथून तू पुढच्या सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात जातील, वाटेत तुला अशी एखादी गोष्ट दिसेल, धक्का, ती मी आत्ता सांगत नाही, तुला धक्का बसेल, पण त्याचबरोबर अभिमानही वाटेल. परवा मी अमरनाथ यात्रेचं उदाहरण दिलं होतं, ते सीता दचकते, अस्थींचा ढीग आहे,
हाडांचा ढिगण माणसाच्या कवट्या आहेत, असे एक पर्वतासारखं आहे. एवढे कोण मेलेले आहेत. तितक्यात ऋषिकुमार कोण लाकडं आणतंय, कोण पाणी आणतंय, कोण यज्ञाची वेदी तयार करते, कोण ते म्हणाले हे आमच्या गुरूंची हाडं आहेत. एवढी हाडं नाही, गुरूंच्या आहेत, एवढी गुरूंचे. अरे कितीतरी पिढ्या राक्षस मारतायत या ऋषींना. लक्षात घ्या, काही नरभक्षक ऋषींना खातायत. त्यांची जी हाडं आहेत ते आम्ही साठवून ठेवलेले आहेत. आम्ही यज्ञ बंद केलेले नाही. राक्षस विघ्न आणतायत, बरोबर. तर तू त्याचा जर काही बंदोबस्त केलास तर आम्हाला हवंच आहे. तेच तर रामाचा अवतार कार्य आहे. पण अस्थींचे ढीग तुला दिसते. इकडे तो आत्ता सांगितला इंद्राचा प्रसंग शरभंग ऋषींच्या अशात घडला. त्याच्यानंतर सुतीक्ष्ण ऋषी. हे सुतीक्ष्ण ऋषी आहेत. प्रत्येक ऋषीचं काहीतरी कार्य आहे. आपल्याला वेळ नाही आहे, आपण फक्त नावं आणि एखादा मुद्दा वाचून पुढे जाणार आहोत. त्या सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात आला तेव्हा 10 वर्ष वनवासाची पुरी झालेली आहे. म्हणजे इतकी वर्ष राम या ऋषींच्या त्या ऋषींच्या आश्रमात जात होता. आणि 2 अवतार कार्याचे 2 पैलू आहेत. एक म्हणजे यज्ञ संस्कृतीचं जतन आणि असुरी वृत्तीचं निर्दालन. असुरांना तर मारलंच, पण असुरी वृत्ती नष्ट करायचे, तर ते काम त्याच्यानंतर अगस्तीकडे आलेलं आहे. अगस्तींची पत्नी लोपामुद्रा फार तेजस्वी आहे. सीता आणि लोपामुद्रा बोलत असताना अगस्तींनी असा एक धनुष्य आणि बाण दिलेला, म्हणजे भाता दिलेला आहे की ज्याच्यात दिव्य बाण असतील, जे रावणाच्या युद्धापर्यंत रामाकडे होते. धनुष्य आणि भाता हे दिलेलं आहे. त्याला तुणीर म्हणतात, तुणीर. ते भातात दिव्य असे 4 बाण दिलेले आहेत आणि खड्ग दिलेलं आहे. रत्नजडित खड्ग असं वर्णन केलेलं आहे. खड्ग म्हणजे तलवार कशाला दिलेली आहे. आता राक्षस भेटतो ना विराध नावाचा, हात किती लांब करतो. सीतेला त्याने पकडलेला आहे आणि तो तुम्ही सीतेला खाऊन टाकणार. आणि अशा वेळेला लक्ष्मण म्हणतो काय करायचं. तो विराधच म्हणतो सीतेला जर वाचवायचं असेल तर एकच उपाय, म्हणजे हात तोडून टाका, खड्डा खणून मला पुरा. त्याशिवाय तो मुक्त होणारच नव्हता. राम आणि लक्ष्मण ज्या वेळेला येतील त्यांच्याबरोबर सीता असेल, तू सीतेला पकड आपल्या हातांच्या विळख्यात. आणि कितीही दूर गेले ना तरी आमचे हात वाढत आहेत, कितीही दूर गेले तरी हात वाढत आहेत. हे कशाचं प्रतीक आहे ना, भ्रष्ट नेत्यांचं प्रतीक आहे. अधिकार हा शब्द संस्कृतमध्ये नकारार्थी वापरायचा असतो. सुसंस्कृत माणूस म्हणतो मी केलं असतं काम, पण ते माझ्या अधिकारात नाही. हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण ते माझ्या अधिकारात नाही. अधिकारात नाही म्हणतो तो सुसंस्कृत. इट इज नॉट विदिन माय ज्युरिस्डिक्शन आपण म्हणतो ना. आणि तेही माझ्या अधिकारात आहे. तुमचं तिकडे काम आहे ना त्या खात्यात माझ्या अधिकारात आहे. तेही माझे हात एवढे लांब आहेत, हे करप्ट हात आहे, तोडलेच पाहिजे. आणि हा राक्षस जाळलाच पाहिजे, पुरलाच पाहिजे. मग दिव्य पुरुष निघतो आणि रामाला तो सांगतो धन्यवाद, असा पुढे शबरीपर्यंत जा. हा पुढे पत्ता त्यांनी पुढचा सांगितलेला आहे. म्हणून त्याच्यानंतर ज्या वेळेला अगस्त्य ऋषींच्याकडे येतो, नंतर वाल्मिकी इथे भेटतात किंवा वाल्मिकी शेवटी भेटतात, हे आपल्याला जास्त चांगलं आहे. मग तो जातो यांच्याकडे शबरीकडे. शबरी म्हणजे मतंग ऋषी. मतंग ऋषी प्रत्यक्ष रामाला भेटत नाही, पण मतंग ऋषींनी निरोप ठेवला आहे रामाला. इतका स्पष्ट निरोप आहे, दक्षिणेकडे श्रीलंकेत रावणानं सीतेला बंदिवासात ठेवलेलं आहे. इथून तू दक्षिणेकडे जा, पहिल्यांदा सरोवर लागेल. त्या सरोवराचं नाव पंपा सरोवर. त्या सरोवराच्या काठावर एक पर्वत आहे, त्याचं नाव ऋष्यमुख पर्वत. त्या ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव, वानरराज एरवीचा, त्याचे 3 सहकारी नळ, नीळ आणि हनुमंत. अंगद नव्हता, अंगद वाली बरोबर आहे. अंगद सीता शोधाच्या वेळेला गेलेला आहे. आणि जांबुवंत हे आहेत तिथे, हनुमंत. त्यांच्याकडे जा, सुग्रीवाशी मैत्री कर. तुम्ही समदुःखी आहात, तुझी पत्नी रावणाने नेलेली आहे. सुग्रीवाची पत्नी बलात्कारानं त्याचा मोठा भाऊ वाली यांनी आणलेले. वाली आणि रावण यांच्यात मैत्रीचा करार आहे. तेव्हा आता पुढे काय करायचं आहे ते तू कर. हा शबरीनी वर दिला. शबरीच्या जीवनाचा शेवट आपण बघितला. आता मतंग ऋषींचा रोल समजा. त्याच्यानंतर आता मार्ग आहे शेवटपर्यंत सांगितलेला. ज्यावेळेला सुग्रीवाकडे तो दुंदुभी नावाचा राक्षस आहे, दुंदुभी हा राक्षस आव्हान देतो वालीला. वालीला काय, ज्याने आव्हान दिलं की त्याची शक्ती दुप्पट वाढते. पुन्हा शड्डू ठोकला की याची शक्ती वाढते. त्यामुळे वालीचा पराभव करणं अवघड आहे. काल तुम्हाला सांगितलं ना की काखेत दाबून रावणाला 3दा पृथ्वी परिक्रमा करून आपला अंगद नावाचा मुलगा त्याच्या पाळण्यावर खेळण्यासारखा फिरत ठेवला होता. भोळाली रावणाला शरण आला आणि म्हटला इथून पुढे आपण मित्र. हे लक्षात घ्या. तर त्यावेळेला
सुग्रीव हनुमान, आता हनुमानाचा पहिला प्रवेश आहे. राम आणि हनुमान, रामाच्या जीवनात हनुमंताचा प्रवेश, पण त्याच्यापेक्षा हनुमंताच्या जीवनात रामाचा प्रवेश. आणि हा प्रसंग खूप चांगला आहे, वेळ घालवायला नको. हे येत आहेत ते कोण आहेत? सुग्रीवाला भीती आहे. काय झालं ते मात्र थोडक्यात सांगायला पाहिजे. दुंदुभी नावाचा एक राक्षस आहे. त्याने दुंदुभी, वातापी हे निरनिराळे राक्षस आहेत, पण हा दुंदुभी आहे. त्याने आव्हान दिलं वालीला. तो पराभूत होईच ना. शेवटी एका गुहेत गेले. गुहेत पहिल्यांदा तो गेलेला आहे दुंदुभी. वाली त्याच्या मागून गेलेला आहे. वालीने सांगितलं मी याला मारेन. तर लक्षात ठेव की रक्ताचा जर थर बाहेर आला तर तो दुंदुभीच्या रक्ताचा असणार आहे, माझ्या नसणार आहे. मी त्याला पराभूत केल्याशिवाय बाहेर येत नाही. बरेच दिवस यांचं गुहेत युद्ध चालतं. हा गुहेच्या तोंडाशी उभा आहे कोण? सुग्रीव. अशा वेळेला तो म्हणतो एवढं हे करतोय, ते रक्त जे वाहत येतं ते कदाचित वालीचं असेल, आणि हे जर दुंदुभीचं नसेल तर दुंदुभी आपल्या किष्किंधेत हाहाकार माजवेल. म्हणून तो एक मोठा दगड घेऊन लोकांच्या मदतीनं ते बंद करतो गुहेचं दार. इकडे मेलेला असतो दुंदुभी. वाली येतो तो बघतो तर दार बंद आहे. दार बंद कोणी केलं? तर सुग्रीवाने केलं. त्याला एवढा राग येतो, आपल्या बल वापरून तो पाषाण दूर करतो. येतो आणि सुग्रीवाला सांगतो आता तुला मी ठार मारेन. अगदी सारखे दिसणारे दोन भाऊ आहेत, पण त्यावेळेला तो म्हणतो की हद्दपार करतो मी तुला, जिवंत राहायचं असेल तर, पण तू कुठेही गेलास तरी मी तुला पाठलाग करून मारेन. इथे मध्ये ती घटना घडलेली आहे. हा जो दुंदुभी राक्षस आहे त्याला ज्या वेळेला मारलं त्यावेळेला एवढा उन्माद, ज्याला हिस्टेरिया म्हणतात ना, तो आलेला आहे. कुणाला? वालीला. त्याने आपल्या अंगठ्याच्या नखानं दुंदुभीचं जे प्रेत आहे ते इतक्या दूर फेकलेलं आहे, वाटेत सगळं त्याचं रक्त सांडत गेलेलं आहे. ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी ऋषींचे आश्रम आहेत, तिथे यज्ञ चालू आहे. त्या यज्ञात दुंदुभीचं रक्त पडल्यामुळे यज्ञ भ्रष्ट झालेले आहेत. त्यावेळेला ऋषी शाप देतात, ज्या कुणी हा उद्दामपणा केलेला आहे, वालीनं केला आहे, ऋषींना माहीत नाही, तो जर या प्रदेशात पाय ठेवेल दगड होऊन मरून पडेल. ऋषींचा शाप वालीच्या कानावर जातो. सुग्रीवालाही कळतो. सुग्रीव म्हणतं ही जागा आपल्याला सेफ आहे, कारण इकडे वाली येऊ शकणार नाही आहे. म्हणून ते त्या ऋष्यमुख पर्वताचा आश्रय घेत असतात. आता वाली झालं, पुढे रावणाचे युद्धच आहे. युद्धात काही कोणते ऋषी नाही आहेत, शेवटचा आहे ऋषी. आता आपल्याला वाटेल की राम वगैरेचं रामराज्य, त्या रामराज्याची काही लक्षणं आपण वाचणार आहोत, आणि नंतर कुठला कार्यक्रम आपल्याला दैनंदिन उपासना या दृष्टीने रामायणावर आधारित घेता येईल हा शेवटी विषय आहे. पण एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस लोक विचारतात की रामाच्या जीवनाचा शेवट कसा झाला, रामराज्यापर्यंत आपल्याला मिळतं, पुढे काय घडलं, तर हा एक ऋषी आहे शेवटचा. तो काळ म्हणून आलेला आहे, काळ पुरुष. त्याला ऋषी मानायला नको, कारण नंतर दुर्वास ऋषी, त्यांचा एक रोल महत्त्वाचा आहे. काळ पुरुष आलेला आहे. तो रामाला येऊन सांगतो की मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे. जर कोणी आपल्या एकांताचा भंग केला तर त्याला देहांत प्रायश्चित्त, तो जिवंत राहणार नाही. राम म्हणतो एकच माणूस असा आहे ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवू शकतो, लक्ष्मण. लक्ष्मणाला सांगतो बाहेर उभा राहा. कुणाला म्हणजे कुणाला आत सोडायचं नाही जोपर्यंत आम्ही दोघं बाहेर येत नाही. तो काळ पुरुष रामाचं सगळं चरित्र सांगतो. ही एक रामायणाची शैली आहे. जिथे संधी मिळाली तिथे वाल्मिकींनी सगळं रामाचं चरित्र त्यावेळेपर्यंत घडलेलं सांगितलेलं आहे. आता इथे तो काळ पुरुष सांगतो की अवतार कार्य संपलेलं आहे, रामराज्याची स्थापना झालेली आहे, प्रत्येक भावाला 2-2 मुलं आहेत, 8 भाग राज्याचे करून तुम्ही मुलांकडे राज्य सोपवून आता या परंधामाला. राम विष्णूचा जर अंश म्हणला तर तो जाणार वैकुंठाला, पण रामाचा म्हणून लोक आहे ज्याला साकेत म्हणतात. साकेत म्हणजे अयोध्या असाही एक अर्थ आहे, कारण साकेत म्हणजे निकेतन. निकेत साकेत एकच. मोठी मोठी निकेतन, मोठे मोठे महाल जिथे आहेत, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका आपण म्हणतो ना, या सगळ्या नगरी आहेत. या नगरी संपन्न नगरी आहे. या नगरीला इतिहास आहे. तो इतिहास म्हणजे आपल्या देशाचा इतिहास आहे, आपल्या संस्कृतीचा इतिहास आहे. पण साकेत नावाचा लोक, कृष्णाचा गो नावाचा लोक, विष्णूचं वैकुंठ, शंकराचा कैलास आणि याचा ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक, गोलोक कृष्णाचा, आणि मणिपूर नावाचा जो एक मोठा भाग आहे तिथे देवीचं निवासस्थान आहे असं सांगितलं जातं. असू दे, आपण पुढे बघूया. तर काळ पुरुष सगळं सांगतो आणि म्हणतो की आता या. राम म्हणतो ठीक आहे,
काळ पुरुषच जर आलेला आहे तर त्याप्रमाणे आता घटना घडायला पाहिजे. ज्या वेळेला हे आज संपत असतं यांचं बोलणं, त्यावेळेला बाहेर दुर्वास ऋषी येतात. आत्ताच्या आत्ता मला रामाला भेटायचं आहे. लक्ष्मण अगदी नमस्कार करून सांगतो की काही क्षण थांबा, एक दुसरे ऋषी आलेले आहेत तेजस्वी, ते येतील. आता माझ्यापेक्षा तेजस्वी कुणीच नाहीत असं ज्यांना वाटतं त्यांना दुर्वास म्हणायचं. ज्यांचा वास दूर असलेलाच बरा, हा अर्थ नाही त्याचा, पण एक तुम्हाला सांगतो, असे हे दुर्वास ऋषी ते सांगतात की आत्ताच्या आत्ता भेट झाली नाही ना, अयोध्या जाळून टाकेल. आणि त्यांच्याकडे जेवढं सामर्थ्य आहे. लक्ष्मण विचार करतो की मी आत गेलो तर मी मरेन, कारण आत जो येईल त्याचा शिरच्छेद किंवा त्याला देहांत प्रायश्चित्त, नाहीतर हे अयोध्या जाळून टाकेल. तुम्ही थांबा, मी येतो. आतल्या खोलीत हे बोलत होते, बोलणं संपून हे बाहेरच्या खोलीत आले होते. अशा वेळेला लक्ष्मण येतो. तो काळपुरुष रामाला सांकेतिक दृष्टीने सांगतो, हा आत आलेला आहे, याला देहांत प्रायश्चित्त दिलं पाहिजे लक्ष्मणाला. त्यावेळेला राम म्हणतो, आम्ही बाहेर आलोय की. तो म्हणतो, पण बाहेर कुठे पडलोय, या वास्तूच्या बाहेर पडलेलो नाही आहे, तर त्याला ते द्यायला पाहिजे. पुढे दुर्वासांचं काय काम असतं, दुर्वास निघून जातात, पुढे काही दुर्वासांचं नाही, पण हे महत्त्वाची गोष्ट आहे. मग दुसरे दिवशी लक्ष्मणाला देहांत प्रायश्चित्त, लक्ष्मणाला रामाचा 6वा किंवा बहिश्चर प्राण म्हणलेला आहे. बाहेरचा प्राण आहे लक्ष्मण, एकमेकाशिवाय ते राहू शकत नाहीत. लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे आणि शेष हा बिछाना आहे. कुणाचा? विष्णूचा. विष्णूचा अवतार राम, शेषाचा अवतार लक्ष्मण. एकमेकाशिवाय ते राहू शकत नाहीत, पण द्यायला पाहिजे. देहांत शासन कसं द्यायचं? शास्त्रात प्रत्येक गोष्टीला एक पर्याय आहे, ज्याला आपण हल्ली एव्हरी लॉ हॅज अ फ्लॉ. प्रत्येक कायद्याला पळवाट असते, ही पळवाट नाही आहे, हा पर्याय आहे. जसं काल तुम्हाला सांगितलं की रामा, जर आपल्याला अश्वमेध करायचं आहे तर पत्नी पाहिजे, तुला दुसरं लग्न केलं पाहिजे. तो म्हणतो शास्त्रात पर्याय काय आहे? पर्याय म्हणजे सोन्याच्या धातूची मूर्ती करायची. मग सीतेची मूर्ती केली आणि सीतेच्या मूर्तीला बरोबर घेऊन रामाने सगळा विधी अश्वमेधाचा केलेला आहे. परत लक्षात घ्या, इथे तसाच प्रश्न आला, पर्याय काय आहे? फार सुंदर पर्याय. याच्यावर आधारित एक अप्रतिम प्रसंग महाभारतात आहे. आता तो बघायला नको, पण कृष्ण किती सुंदर स्टेट्समन आणि डिप्लोमॅट होता. त्याच्यासारखा मुत्सद्दी आणि चतुर नाही झाला. सगळ्यात बुद्धिमान, प्रपंच आणि परमार्थाच्या दृष्टीने आदर्श म्हणून राम हा आपण म्हणतो 12 अंशाचा अवतार आहे, तर कृष्ण हा 16 अंशाचा अवतार आहे. 16 म्हणजे पूर्ण. पूर्वी 16 आण्याचा रुपया होता. त्याला कारण चंद्राच्या 16 कला आहेत. अमावस्या ही 0 कला आणि प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15, म्हणून शून्यापासून पूर्णापर्यंत 16 फेजेस ऑफ द मून. चंद्राच्या म्हणजे शशिकला म्हणतो ना, त्या 16 आहे. पूर्ण विकास आहे म्हणून 16 आणि तसा इथे 16 अंश म्हणजे पूर्ण. कृष्ण अवतार पूर्ण अवतार म्हणला जातात. ठीक आहे, आपण आत्ताचा प्रसंग बघत होता. ज्या वेळेला एक राजसभेत अत्यंत प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत एखाद्या व्यक्तीला बोलवून सांगितलं जातं, मी तुझा त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो, त्यावेळेला त्या व्यक्तीने उपस्थित सर्वांना नमस्कार करून कायमचं निघून जायचं असतं, परत त्या राज्यात किंवा त्या प्रांतात न येण्यासाठी. हा एक पर्याय आहे. दुसऱ्या दिवशी सभा भरते. लक्ष्मण येतो, म्हणतो माझा अपराध मला मान्य आहे. राम सांगतो, लक्ष्मणा, मी तुझा त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो. लक्ष्मण सगळ्यांना नमस्कार करतो आणि शरयू नदीत प्रवेश करतो आणि शरयू नदी पोटात घेऊन वाहून जाई तोपर्यंत चालत राहतो, चालत राहतो, कारण त्यांना पोहायला येत होतं की शरयू नदी त्यांनी पार केली असती, पण आत्मविसर्जन करायचं आहे. लक्ष्मण गेल्यानंतर रामाच्या जीवनात काही उरलेलंच नाही आहे. मग त्यांनी खरंच राज्याचे 8 भाग केले. त्यातला गोमंतक हा जो भाग आहे ना, तो लव आणि कुशांकडे आलेला आहे. तिकडे कुशस्थळी म्हणून एक गाव आहे, ज्याला आता कुठ्ठाळी म्हणायला लागले पोर्तुगीजांच्यापासून, आणि लवस्थळी एक गाव आहे ज्याला लोटली म्हणायला लागले. आणि ती जी नदी, जिला जुआरी नदी म्हणतात, आता खरं दोन्ही नद्या जुआरी म्हणजे जुगारी झालेल्या आहेत. एवढा जुगार गोव्यात खेळला जातो. आणि तुम्हाला जर यायचं असेल ना विमानाने वगैरे, शुक्रवारी वगैरे येऊ नका, तिकीट भयंकर असतात. कारण शुक्रवारी जुगार खेळायला यायचं आणि रविवारी परत जायचं. अहो, जुगार झालेला आहे सगळा. पण जुगार जर बंद झाला ना तर आमची पेन्शन मिळणार नाही आम्हाला, अशी दरिद्री इकॉनॉमी आपल्या या देशात झालेली आहे. गोवा एक एक्झाम्पल आहे फक्त, लक्षात ठेवा.
पण आहे ना जुवारी नदी, तिचं त्यावेळेला नाव आहे अघनाशिनी. अघनाशिनी नदी, अघ म्हणजे पाप, पाप धुणारी जी नदी आहे. एका बाजूला कुशस्थळी म्हणजे कुशाची राजधानी आणि दुसऱ्या बाजूला लवस्थळी, लवाची राजधानी. हा इतिहास सह्याद्री खंड म्हणून जो आहे पुराणात, त्याच्यातला हा इतिहास सांगितला. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. मग राम, लक्ष्मण गेलाच आहे, भरत, शत्रुघ्न म्हणाले आपण सगळेजण आत्मविसर्जन करूया. तिन्ही माता जिवंत आहेत, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी म्हणतात आम्ही येतो. ऋषी बरेचसे ते म्हणतात आम्ही करतो. आणि अयोध्येतले महत्त्वाचे बरीच अयोध्या म्हणा शरयू नदीत आत्मविसर्जन केलं आणि तिथे रामचरित्र, रामकथा किंवा रामायण एका अर्थाने संपलं. आता रामराज्याचा थोडा विचार करूया. 13 ऋषींची नावं आपण बघितली. 13 संख्या महत्त्वाची नाही, हे ऋषी महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक ऋषीला काही ना काहीतरी रोल आहे रामाच्या जीवनात. तसं स्त्री शक्ती आहे, त्या स्त्री शक्तीचा रामाच्या चरित्रावर प्रचंड प्रभाव आहे. मग त्याच्यात मंथरा आहे आणि शूर्पणखासुद्धा आहे. ह्यांनासुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. मंथरा नसती तर कैकेयी सगळ्यात पुढे बसली असती राज्याभिषेकाच्या वेळेला, यौव राज्याभिषेकात. मंथराने मन थरथरवलं, मनात थरकाप निर्माण केला. शांत होतं म्हणते मंथरा. आणि शूर्पणखेला खरं म्हणजे ठारच मारायला पाहिजे होतं, पण रावणाकडे ती तशी गेली पाहिजे म्हणून विटंबना तिची केलेली आहे. आणि पुढे शूर्पणखेचं काय झालं असा प्रश्न विचारतात आणि त्यालाही उत्तर आहे की शूर्पणखेने रावण वगैरे सगळं गेल्यानंतर ती अरण्यात गेली, तिने साधना केली. याच्यात मला राम मिळालेला नाही आहे, मी रामाला पती म्हणून मागायला गेले तर ही सगळी परिस्थिती झाली पुढच्या वेळेला. पण तिची विकृत अशी मनोवृत्ती असल्यामुळे ती कृष्णाच्या अवतारात कुब्जा झालेली आहे आणि त्या कुब्जाचा दिव्य स्त्री करून सोडलेला आहे कृष्णानं. तो प्रसंग आपल्याला माहीत असेल. पण कुब्जा ही आधीच्या जन्मातली शूर्पणखा, अशा या जन्मांच्या कथा असतात. ते एवढंच सांगतात की या जन्मात केलेली कर्म या जन्मात जर भोगता आली नाही तर पुढचा जन्म आहे. कारण मरता मरता मी जर एक पाप केलं, मरता मरता जर एका राजाने एक असा वटहुकूम काढला की सगळं राज्य खड्ड्यात गेलं, तर ते पाप भोगायला त्याला पुढचा जन्म असलाच पाहिजे. असू दे, प्रारब्धाचा फार विचार करायला नको. रामराज्याची काही वैशिष्ट्य. आता रामलला आलेला आहे अयोध्येत. अयोध्येचा जो विकास होतो आहे तो अर्थातच सर्वमुखी विकास होतो आहे. पण अर्थातच जगातले लोक येणार आहेत आणि रोज 1.5 ते 2 लाख. म्हणजे आत्तापर्यंत परवा एक संवाद तुम्हाला फक्त सांगतो, अरे भारतात जे ताजमहाल वगैरे मोठी मोठी ब्युटी स्पॉट्स, टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत, तिथे वर्षातून किती लोक येतात? म्हणाले 17 ते 20 लोक येतात. काश्मीरमध्ये साधारणतः 1 कोटी लोक येतात. 0 माणूस जात होता तिथपर्यंत 1 कोटीपर्यंत काश्मीर किती शांत झालेलं आहे हे लक्षात ठेवा. त्यावेळेला तो म्हणतो की मग झालं की काय झालं? रामाला 1 कोटी लोक दर्शन घेऊन गेले, अजून 100 दिवस व्हायचे. रोज 2 लाख हो कमीत कमी. आणि इतकी सुंदर व्यवस्था आहे की प्रत्येकाला सुंदर दर्शन झाल्याचा अनुभव येतो. फार विशेष तो रामच निराळा आहे अगदी. आणि तो अरुण परत परत म्हणतो योगीराज की मी हा राम बनवला नाही, मी बनवलेला राम साधी दगडाची मूर्ती होती. हा चैतन्य राम आहे, हा जिवंत राम आहे, हा ज्वलंत राम आहे. लक्षात ठेवा. बघा तुम्ही त्याच्या डोळ्याकडे. लोक सगळे डोळ्याकडे बघतात आणि प्रश्न विचारतात, पण तो संपूर्ण राम चांगला आहे. ती मूर्तीच चांगली, ती प्रकट झालेली आहे दगडातून. रामानं माझ्या हातोडी आणि चिन्नीनं ती प्रकट राम प्रकट झाला दगडातून. मी काही केलेलं नाही, मजुरी केलेली आहे. हा त्याचा भाव आहे. ठीक आहे. रामराज्याची जी काही वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य बघा. पहिली गोष्ट मूल्याधिष्ठित. मूल्य म्हणजे व्हॅल्यूज, ज्यांना आज बिलकुल किंमत उरलेली नाही. प्राईस हॅज बिकम एव्हरीथिंग. किंमत महत्त्वाची आहे, मूल्य महत्त्वाचं नाही आहे. म्हणून मोलकरीण किंमत ठरवून येते आणि आई अमोलकरी नसते. आईला कोण किंमत देणार आहे? पण अमोल म्हणजे मोलाच्या पलीकडे आहे. अमोल, अमूल्य शब्द लक्षात घ्या ना. इनकॅल्क्युलेबल, प्रेशस. त्यांनी आईच्या श्रमाचं काय मूल्य करणार आहात तुम्ही? पुढे जाऊया. पहिली गोष्ट मूल्याधिष्ठित. आपलं संविधान काय आहे? आपण म्हणतो ना समता, विश्वबंधुत्व आणि सगळी सहनशीलता, म्हणजे सर्व धर्म समभाव, या सगळ्या गोष्टी ही मूल्य आहेत. त्या मूल्यावर अधिष्ठित अशी राजसंस्था आहे. लोक आहे पण लोकांच्या अनुरंजनासाठी, लोकांच्या अनुनयासाठी नाही. अनुनय तुम्हाला माहीत आहे, मायनॉरिटीचा अनुनय म्हणजे अपीजमेंट. अपीजमेंट नाही आहे, लोकानुरंजन. त्याच्यासाठी सीतेचा त्याग करावा लागलेला आहे.
हे माझं राज्य आहे ना ते लोकांसाठी आहे, लोकांच्या मतानं चालणार, लोकांच्या मनानं चालणार आहे. जर कुणाला वाटत असेल की त्या 9 महिने रावणाच्या कैदेत राहिलेल्या पत्नीचा मी स्वीकार केला म्हणून ते अशुद्ध अपवित्र आहे, ठीक आहे, मी त्या रामाची पहिला ऑप्शन होता, मी निघून जातो, दुसरा राजा येईल ना इथे, भरताला नाही तर लक्ष्मण येईल. पण नाही, सीतेचाच त्याग करायला पाहिजे. तो फार निराळा विषय आहे, पण तो आत्ताचा विषय नाही. राज्य हे लक्षात ठेवा, राज्यकारण राजकारण नाही. राजकारण म्हणजे पॉलिटिक्स आणि राज्यकारण म्हणजे वेलफेअर स्टेट, ज्याला आपण कल्याणकारी राज्य म्हणतो, ते स्थापन करण्यासाठी जे जे करायचं त्याला राज्यकारण म्हणतात. समर्थांचा राजकारण म्हणून जो एक समास आहे त्याच्यात त्यांनी हेच सांगितले, बहुत मंडळे बहुत समुदाय पहिल्यांदा निर्माण करावे, चालवावे, हालवावे, त्याला ऑर्गनायझेशन, मोबिलायझेशन, ॲक्टिवेशन हे जे शब्द हल्ली वापरले जातात ते बरोबर समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि जर राजा शिवाजीसारखा असेल आणि राज्य जर कल्याणकारी असेल, शिवकल्याणकारी, तर त्यांच्यासाठी जे कराल त्याला राजकारण म्हणलेलं आहे. इलेक्शन्स नाही ना तिथे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याच्यानंतर लोक दीर्घायू असते, हे तिसरं लक्षण आहे. लोक दीर्घायू, आणि खरंच आयुष्य त्या काळात मोठंही होतं, परंतु दीर्घायू असण्याचं कारण पुढे सांगितलेलं आहे की नियम पालन असल्यामुळे अनैसर्गिक मृत्यू नाही. अनैसर्गिक मृत्यू 3 प्रकारचे, अपघात, आत्मघात आणि आघात. आघात म्हणजे मर्डर, आत्मघात म्हणजे सुइसाईड आणि अपघात म्हणजे ॲक्सिडेंट. दर 3 महिन्यांनी पोलीस डिपार्टमेंट करतं. गोवा किती लहान आहे हो, म्हणजे नगरपेक्षाही गोव्याची पॉप्युलेशन कमी असेल, इतका लहान आहे, तरीसुद्धा इतकी माणसं अपघातात मरतात कारण नियम कोणीच पाळत नाही. या 2 व्हीलर्सवाल्यांना वाटतं की जर शक्य असेल तर गाडीच्या चाकाखालूनही निघावं, अहो का अपघात होणार नाही. माणसं मरतात. मुलांची वय, आता म्हणून त्याचा पुढचा मुद्दा आहे रामराज्याचा, की मुलांची वय 22 वर्ष 23 वर्ष, नुकतंच लायसन्स मिळालेलं आहे, अशी मुलं मरतात. त्यांना अग्नी कोण देणार आहे? त्यांचे वडील किंवा काका किंवा आजोबा. रामराज्यात असं होत नाही. रामराज्यात आजोबांना बाबा देतात अग्नी, बाबांना मुलगा देतो अग्नी, मुलाला नातू देतो अग्नी, या क्रमाने असतात. अकाली कोणीही मरत नाही, अनैसर्गिक मृत्यू नाही, कारण सगळेजण नियम पाळतात, सगळेजण आत्मशिस्त पाळतात, बाहेरून काही लादावं लागत नाही. हे रामराज्याचं वैशिष्ट्य आहे. स्त्रियांना अकाली वैधव्य योग नाही. कारण का की जो दीर्घ जगणारच आहे, नियम पाळणारच आहे, तर ते अकाली वैधव्य येणारच नाही स्त्रियांना, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वृद्धांना बालकांची प्रेतकर्मे करावी लागणार नाहीत. आत्ता बघितलं की आजोबांना नातवाला अग्नी द्यावा लागणार नाही आहे, जो हल्ली द्यावा लागतो. कुटुंब जी आहेत ना ती पुत्र पौत्र सहित आणि शोकरहित, शब्द दुःख नाही आहे. आणि पुत्र पौत्र आहेत म्हणजे सगळी सुफल संपूर्ण म्हणतात ना, संपूर्ण. ही कहाणी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, सुफल संपूर्ण, सगळी कुटुंब सुफल संपूर्ण आहे, शोकरहित आहे, आनंदपूर्ण आहे. रामराज्य आहे. त्याच्यानंतर कुटुंब पर्जन्य हवा तेवढा आणि नियमित, म्हणजे निसर्ग चक्र आहे ना ते डिस्टर्ब झालेलं नाही जसं सध्या झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. अकाली पाऊस नाही आहे पण योग्य काळी पाऊस आहे. म्हणून हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा, नेमेची येतो मग पावसाळा. हे आता सांगता येत नाही हो. आता जून पूर्ण कोरडा जातो, जुलैमध्ये इतका पाऊस पडतो, परत हे सगळं विचित्र झालेलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की त्यावेळेला पर्जन्य म्हणजे पाऊस. पाऊस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला आपण वृष्टी शब्द वापरतो. वृष्टी, वर्षा, वर्षाव आणि भारतवर्ष हे देशाचं नाव आहे, एकच आहे की हो. वृष्टी, त्याच्यावर आधारित कृषी, ती कृषीला लागणारा वृषी, वृष, नंदी, बैल, हे सगळे एक आहे शब्द. वृष्टी, कृषी, वृषभ म्हणजे वृषी, वर्षाव, वर्षा, वर्ष, नववर्ष आणि भारतवर्ष. भारतवर्ष म्हणजे भारत देश. हा सगळा आपण म्हणतो शेतीप्रधान संस्कृती आपली, त्याचं हे लक्षण आहे. पाऊस योग्य वेळी पडेल, मग योग्य वेळी पडल्यामुळे मग कुठे अकाल, कुठे हे नाही, पूर वगैरे सगळं नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. निसर्ग चक्र, ज्याला निसर्गाचं संतुलन म्हणतात, पर्यावरणीय संतुलन, ते रामराज्यात असतंच असतं. चोरी, हिंसा, अन्याय, गुन्हे हे नाही आहेत, मिनिमम नसतीलच असं म्हणता येणार नाही.
पण नाहीतच जवळजवळ. चोरी करायची लोकांना गरजच पडत नाही. उगीच अन्याय कशाला करतील जर न्याय मिळत असेल तर, आणि सगळं व्यवस्थित चालले तर हिंसा कशाला करतील, हा विचार करा. मी या गोष्टी तिथे नाही आहेत. स्वकर्म, स्वधर्म आणि स्वकर्तव्य हा प्राण आहे रामराज्याचा. स्वकर्म, माझं कर्म मीच करणार. स्वकर्तव्य, ते कर्तव्य भावनेनं करणार, आणि हाच माझा स्वधर्म आहे. स्वधर्म म्हणजे ज्याच्यासाठी मी जन्मलेलो आहे आणि तो मी पार पाडलाच पाहिजे. एक अप्रतिम उदाहरण विनोबा देतात, ते तुम्हाला सांगतो. मुलगा 6वीत शिकतो सायन्समध्ये की दूध हे पूर्ण अन्न आहे, मिल्क इज परफेक्ट फूड. अगदी बरोबर आहे, यात काय चुकलं. शाळेतून परत आल्यानंतर आईला म्हणतो मला मोठा ग्लासभर दूध दे. लक्षात ठेवा, आईला आश्चर्य वाटतं, कब्बर दूध न पिणारं बाळ आज मागते, हा काय चमत्कार आहे, देते हा बाळ तुला. तो मोठा ग्लास घेऊन बाहेर जातो. काय करतोय बघायला आई येते. त्यांच्याकडे ॲक्वेरियम असतं, माशांची पेटी, त्यातला एक मासा काढतो आणि दुधात टाकतो. दूध हे पूर्ण अन्न आहे. आई म्हणाली वेड्या, मरेल तो मासा, कारण दूध हा माशाचा स्वधर्म नाही आहे. माशाचा स्वधर्म पाणी आहे. पाण्यातून दुधात टाकला तर मासा मरेल. दूध हे माणसासाठी पूर्ण अन्न आहे. प्रत्येकाचा स्वधर्म आहे. प्रत्येक, आपण अवसर म्हणतो म्हणजे प्रसंग, त्या प्रसंगाचा स्वधर्म आहे. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून विचार जर केला तर स्वधर्म, स्वकर्म आणि स्वकर्तव्य हा प्राण आहे दैनंदिन जीवनाचा रामराज्यातील लोकांचा. नंतर पर्जन्यवत कर योजना, हे अप्रतिम सिद्धांत आहे. आणि हे सिद्धांत चाणक्याची जी अर्थनीती, अर्थशास्त्र आहे त्याच्यातही आलेलं. पर्जन्यवत कर योजना, टॅक्सेशन. टॅक्सेशन पावसासारखं म्हणजे काय आहे, लक्षात ठेवा. सागराची वाफ सूर्य करतो. सूर्य काही पैसे मागत नाही. सूर्याला कळतही नाही की आपल्यामुळे. काय सुंदर उदाहरण आहे, ज्याला प्रसाद म्हणतात ना, प्रसाद योग. सहज काल बघितलं, सहज साधना, सहज जीवन, हे किती सुंदर आहे. सूर्य प्रकाशतोय, त्याला माहितीही नाही आपल्यामुळे सागराची वाफ होत आहे. सागराला कल्पना नाही आपल्या पाण्याची वाफ होत आहे. ते काही साऊंड आहे का त्या वाफ होण्याला? काय उकळण्याला बुडबुड काहीतरी साऊंड असेल. वाफ होते शांतपणे. इव्हॅपोरेशन आपण म्हणतो ते. वाफेला कळतच नाही आपण कसे वर निघालेलो आहे. एकत्र आल्यानंतर ढग होतात, वाऱ्याबरोबर ढग जातात, ढगांना कळतच नाही आपण वाहतोय. विशिष्ट परिस्थिती आली की ढग पडतात खाली, आणि ढग विचार करत नाहीत हे चांगल्या शेतकऱ्याचं शेत आहे का हे दुष्ट शेतकऱ्याचं शेत आहे, हे घाण रस्ता आहे का काय. मेघवृष्टी न्याय म्हणजे शेवटच्या थेंबापर्यंत पडत राहायचं, बरसत राहायचं. हा म्हणजे काय केलं, समुद्राकडून घेतली वाफ. वाफेचं केलं समुद्राचं पाणी खारट आहे. समुद्र लोकांच्याकडून, श्रीमंतांकडून पैसे घेतले, हे टॅक्सेशन आहे. लोक पैसे घेतले ते काय असतात सांगू का एक प्रसंग. नानकांना राजा विचारतो त्या भागातला की इतर जणांच्याकडे गरिबाच्या झोपडीत तुम्ही जेवायला जाता, मी राजा तुम्हाला आमंत्रण देतो, कधी जेवायला आले नाही असं का? आत्ता आलोय ना, चल तुझ्या ह्याच्यात जे काही तयार आहे ते घेऊन ये. गरिबाला सांगितलं तुझ्या झोपडीत. गरिबांनी भाकरी आणून दिली, राजाने पुरी आणून दिली. म्हणाले बघ आता मी पिळतो, इकडे भाकरीतून दूध पडलं, पुरीतून रक्त पडलं. दुसऱ्याचं रक्त शोषल्याशिवाय तू राजा श्रीमंत होऊ शकणार नाहीस. एक बादशाह हुआ तो 100 फकीर हो गए. खरंच आहे ना, सगळ्यांना लुटल्याशिवाय मला जर रास करायचे तर कुठेतरी खड्डा केलाच पाहिजे ना. हे तुमचं टॅक्सेशन आहे. पण इकडे ह्यांना काही कळत नाही. खारट पाणी हे राजाचं जसं राजाकडून समजा मोठ्या राजाने पैसे घेतले सम्राटाने, रक्त आहे, त्या रक्ताचं दुधात रूपांतर करून समाजाकडे द्यायचं, हे कर योजनेचं तत्व आहे. खारट वाफ, ते खारट पाणी, वाफ गोड, याचं पाणी गोड, आणि सगळीकडे जिथे गरज आहे त्याप्रमाणे खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. हे राजाची योजना आहे, कर योजना. बघा तुम्ही विचार करून. नंतर लोकमतावर आधारित राजेशाही. ती राजेशाही आहे पण लोकमतावर आधारित. कुणीतरी बोलतं की रामाने हे चूक केलं. माझी बायको जर 3 रात्री घरी आली नाही आणि आल्यानंतर सांगितलं सीता 9 महिने होते रामाने घेतली ना, मग तू का घेत नाहीस मला? अवघड होईल आमचं. असं लोक बोलतायत आणि हे वाढत जाईल. हे रामाला कळलं. त्यांनी लोकमतावर आधारित राजेशाही. यथा राजा तथा प्रजा, आणि यथा प्रजा तथा राजा हे पूर्ण सत्य आहे. हे रामराज्य आहे. यथा राजा तथा प्रजा, पण राजा असेल तसे प्रजा असेल, मग यथा प्रजा तथा राजा. प्रजेला सुधारण्याचं काम हे राजाचं कर्तव्य आहे.
आणखीन खूप सांगता येईल, परंतु ही महत्त्वाची 10 अशी आपण लक्षणं बघितली रामराज्याची. आता आणखीन एक विषय आणि आपला शेवटचा जो मुद्दा आहे तो आपण बघूया. ज्या वेळेला आपण 7 दिवस ऐकलं रामायणात निरनिराळी कॅरेक्टर्स म्हणजे पात्र आहेत. संस्कार रामायण म्हणजे काय, प्रत्येक पात्राचं जे कार्य आहे त्या कार्यात एक संस्कार दडलेला आहे. आपण काही वाचूया ना. पहिले आहेत अर्थात जटायूपासून सुरुवात करूया. हे दशरथ वगैरे ही राजवाड्यातली माणसं आहेत, राजघराण्यातली माणसं आहेत. जटायू म्हणजे काय, इतकी एकनिष्ठ आहे तो स्वामीशी की शेवटी आत्मबलिदान करतो. आपल्याला आत्मबलिदान करण्याचं गरज नाही, पण एखादं महान कार्य चालू आहे लक्षात ठेवा, जास्तीत जास्त त्याग मी त्या कार्यासाठी करेन. हे का नको, हा संस्कार का नको घ्यायला. आणि गरज पडली तर आत्मबलिदानसुद्धा. तुम्ही फक्त एक पुस्तक वाचा की तिथे विवेकानंद रॉक मेमोरियल जे झालं, तिथे ज्यावेळेला रॉक मेमोरियल होणार कळल्यानंतर तिथे एक क्रॉस आला होता आणि सरकार म्हणलं की तो क्रॉस पाडणार नाही. हे पूर्वीच्या सरकारांचं मी सांगायला पाहिजे का तुम्हाला. मग ज्या तरुणांनी रक्तानी सह्या करून तिथे एकत्र झाले त्यांना माहिती नाही आपण कुठून आलो आहे, आपलं नाव काय काही नाही. त्याने तो अमावस्येच्या रात्री त्या अंधारात सगळे फावडी कुदळ नेऊन तो क्रॉस समुद्रात टाकला आणि तिथे आपला ध्वज उभारला. हे मोठं कार्य आहे. ते कार्य कसं केलं, रामाची कृपा असल्याशिवाय किंवा रामकृष्ण आणि विवेकानंद त्यांची इच्छा असल्याशिवाय तिथे विवेकानंद रॉक मेमोरियल झालेलं नाही आहे. मी जटायूचं उदाहरण देतो आहे. एखादं महान कार्य आहे, रक्ताची सही का घेतली आणि आईवडिलांना दाखवले, हा मुलगा कदाचित मरेल आणि एवढा गोळीबार केला. पण तुम्ही वाचा, मी सगळं सांगत नाही, वेळ नाही आपल्याला. पण गंमत बघा, फार सुंदर कथा आहे ती. आता सर्व भाषेत ती उपलब्ध आहे. विवेकानंद रॉक मेमोरियल म्हणजे शिला स्मारकाची कथा, हे त्या पुस्तकाचं नाव आहे. काय घडलं आणि पोलीससुद्धा पळत गेले जे गोळीबार करायला आले होते. ख्रिश्चन लोक 90% आहेत तिथे. अजूनही जिथे फेरीबोट असतात त्या फेरीबोट चालवणारे लोक ख्रिश्चनच आहे. मुद्दा काही तो नाही आहे, पण एक गंमत बघा काय घडलं. जटायूने ठरवलं मी शेवटपर्यंत लढणार आणि पंख तुटले ना. इथे एक आपल्याला टेक होम मेसेज एक तुम्हाला सांगतो की 2-3 उदाहरणं देतो. पहिल्यांदा एक नाणं आहे, नाण्याच्या 2 बाजू म्हणतात. एक बाजू जर गुळगुळीत झाली तर ते नाणं चालत नाही, पण रात्रीच्या अंधारात ते चालवता येतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी परत दिलं. अरे हे आलं नाही का, मी परत देऊ शकतो पण ते चालेल. एका संताला देवदूतांनी विचारलं की अरे स्वर्गात तुला नेण्यासाठी मी आलेलो आहे. त्यावेळेला तो म्हणतो स्वर्गात दुकानं आहेत का. तो म्हणतो स्वर्गात दुकानाची गरजच नाही, ज्याला त्याला ते मिळतं. तो म्हणतो नाही कशाला पण तुला दुकान पाहिजे. माझी पुढची अट आहे, खोटी नाणं चालवणारी मंडळी तिकडे आहेत का, कारण मी खोटी नाणी घेतो आणि त्यांना खरा माल देतो, म्हणून मला लोक संत पुरुष म्हणतात. ते म्हणतात खोटी नाणी चालवणाऱ्यांना स्वर्ग नाही आहे, मग मला स्वर्गात यायचं नाही आहे, चाललं आहे ते ठीक आहे. हे गंमत बघा. हे जे आहेत ना, जटायू तसा नाही आहे. म्हणजे एक नाण्याची एक बाजू बुळबुळीत किंवा गुळगुळीत असली, गुळगुळीत तरी ते चालू शकतं. दुसरं उदाहरण, रथ आहे 2 चाकावर चालणारा, त्याचं एक चाक निखळलं तरीसुद्धा घोडे फरफटत नेऊ शकतील ना रथ. पक्षाचा एक पंख कापला, उडता येईल त्याला. जटायू आहे आणि आपल्या उपासनेला 2 पंख आहेत आणि एक चोच आहे. शेवटी विसरेन म्हणून आत्ता सांगतो, चोच म्हणजे अखंड नामस्मरण, एक पंख म्हणजे सर्वस्व समर्पण आणि तिसरा पंख म्हणजे अनन्य शरण. बास महाराजांचे प्रवचन 3 शब्द, सर्वस्व समर्पण, अनन्य शरण, अखंड नामस्मरण. अखंड नाम ही त्या गरुडाची चोच आहे, एक पंख आहे सर्वस्व समर्पण आणि दुसरा पंख आहे अनन्य शरण. याचा तो पक्षी बनलेला आहे, आत्मपक्षी किंवा उपासना पक्षी. एक पंख नसेल ना, नुसता प्रपंच असेल तर पक्षी उडणार नाही आहे, नुसता परमार्थ असेल तरीही पक्षी उडणार नाही. आणि हे दोन्ही चांगलं चाललेलं आहे, पण चोचित मात्र दुसरी काही गाणी वगैरे गोष्टी आहेत, चालणार नाही. नाम पाहिजे. फार सुंदर दृष्टांत आहे. मला सांगायचा मोह येतो. शेन नामाचा पक्षी आहे, फार पूर्वीचा. बाज म्हणतात ना, ससाणा वगैरे, की जो बारके पक्ष्यानं मारूनच खातो, तो बाकीचं काही खात नाही. कारण बर्ड्स ऑफ प्रे म्हणतात, म्हणजे पक्ष्याला भक्षण करणारे हे पक्षी असतात, ससाणा वगैरे, हॉक म्हणतो आपण त्याला. तसा तो शेन नावाचा आता निर्वंश झाला असेल. चोचित काय शक्ती आहे हो.
हे आपलं रूपक आहे ऋषींनी केलेलं. ऋषी काय म्हणतात माहीत आहे ना, एक जहाज चाललंय. जहाज म्हणजे आपला देहच एका अर्थाने भवसागरातून चाललेला आहे. त्याला एक अत्यंत खालचा कप्पा असतो ना जहाजाला, ज्याला तिथे म्हणतात की जिथे पोती ठेवलेली असतात ते स्टॅबिलाईज व्हावं म्हणून. आपलं आत आहे ते, आपलं खाली म्हणजे आत आहे. आत जे तुम्हाला गव्हर सांगितलं ना, कूटस्थ आत्मा कूटस्थ आहे. ते कूट, चित्रकूट वगैरे म्हणतात ना, त्रिकूट वगैरे, ही सगळी भाषा आहे. मी तुम्हाला फक्त आय एम फ्लोटिंग आयडिया. रीड. इतकी चांगली पुस्तकं लायब्ररीत आहेत. मी सांगतो ती सगळे मुद्दे सांगणारी पुस्तकं लायब्ररीत आहेत. लायब्ररी संपन्न आहे. लायब्ररीचा उपयोग करा, कारण पुस्तकं सहज ऐकलं म्हणलं आम्ही अस्पृश्य होतो. खरंच अस्पृश्यता ही पुस्तकांच्या बाबतीत आहे. निदान स्पर्श करूया. मी तर तुम्हाला सांगेन की शाळेच्या सुट्टीत 2-3 विद्यार्थ्यांना बोलवा आणि प्रत्येक पुस्तक बाहेर काढून आत ठेवा पुसून. पुस्तकांना बरं वाटेल. नक्की हे तेवढं करा. स्पर्श पाहिजे पुस्तकांना. खूप मोठा सिद्धांत आहे याच्यात. असू दे, पुढे जाऊया आपण. तर ज्या वेळेला जटायूचं आहे ना, ते पूर्णपणे बलिदान आहे. मोठ्या कार्यासाठी आपण काहीतरी करूया. त्याच्यानंतरचा दुसरा आहे गुहक. गुहक म्हणजे निरपेक्ष सेवा. राम त्याला आपली मुद्रा द्यायला तयार आहे, मुद्रिका, अंगठी. तो म्हणतो अरे प्रोफेशनल एथिक्स आहे. मी नावडी आहे, पार करतो नदी. तू नावडी आहेस, पार करतो भवसागर. आपण एकच काम करतो. हे जमलं पाहिजे. बुद्धी कुठून आली हो गुहकाला? प्रेमातून आणि भक्तीतून आलेली आहे. जो खरा भक्त असतो तो असा विचार करेल की तुम्हाला बुद्धिमान माणसाला ते सुचणार नाही. कितीतरी उदाहरणं आजूबाजूला तुम्ही गेल्या 7 दिवसात बघितले असेल. मी आत्ता वर येताना एक उदाहरण बघितलं. तो बुद्धिमान माणूस नाही आहे, पण ज्या पद्धतीने तो त्याला पाहिजे असलेली वस्तू काढत होता ना, ती युक्ती मलाही सुचली नसते. तो डाऊन टू अर्थ आहे. तो भूमिपुत्र आहे. आम्ही भूमिपुत्र नाही आहे तो त्या अर्थाने. विचार करा. म्हणून जटायू गुहक, निरपेक्ष सेवा. शबरी. शबरी म्हणजे दीर्घकाळ प्रतीक्षा, आणि त्यासाठी तितीक्षा म्हणजे वाटेल ते कष्ट सहन करण्याची शक्ती. प्रतीक्षा म्हणजे शबरी आहे. शबरीने कधी प्राणायाम केलाय, शबरीने कधी व्रत उपवास काही केलेलं नाही. वाट बघितलेली आहे आणि कोणत्याही क्षणी राम येईल म्हणून सतत दक्ष, सतर्क, तयार राहिलेलं आहे शबरी. त्याचं प्रतीक आहे. म्हणजे या गुणांचं प्रतीक शबरी आहे. शबरीकडे हे गुण आहेत म्हणण्यापेक्षा या गुणांचं प्रतीक शबरी आहे. पुढे बघूया ना आपण. त्याच्या म्हणजे आपण हल्ली जे शब्द वापरतो साईबाबांच्या बाबतीत, श्रद्धा आणि सबुरी म्हणजे शबरी. काय सुंदर आहे. पण हल्ली साईबाबांच्या देवळात 2 प्रदक्षिणा मार्ग असतात. श्रद्धेतून आत जा, सबुरीतून बाहेर या. आपल्या गाडीतून पाहिजे तिथे जा. साईबाबा जीवनात येणारच नाही. श्रद्धेतून जायचं, सबुरीतून बाहेर यायचं. ही कसली प्रदक्षिणा? जरा थांबलं पाहिजे ना. सबुरी. सबुरी म्हणजे शबरी, हे लक्षात ठेवा. श्रद्धा आणि सबुरी. त्याच्यानंतर झाला लक्ष्मण. सांगितलं लक्ष्मण म्हणजे पूर्णपणे रामाचा, रामासाठी. आणि राम नाही तर मीही नाही, हा जो भाव आहे ना, अशी आपल्या जीवनात एखादी व्यक्ती आहे का? पूर्णपणे मी त्याचा आहे. फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. सो फॉर दॅट पर्सन, बाय दॅट पर्सन, ऑफ दॅट पर्सन. मला दुसरं अस्तित्व नाही आहे, फक्त राम. स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे विरघळवून एका कार्याशी किंवा व्यक्तीशी एकरूप होणं, याचं लक्षण लक्ष्मण आहे. कधीच तो रामापासून दूर गेलेला नाही. लक्ष्मण म्हणजे काय? निरंतर संगती. हे लक्ष्मणापासून शिकायचं आहे. संस्कार आहे तो. आणि लीला सहचर. प्रत्येकाला आता हेडमास्टर असतो, लक्षात ठेवा. त्याला लीला म्हणजे त्याला शाळा चांगली चालवायची आहे. तर लक्ष्मण काय करेल की प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष त्या हेडमास्टरला मदत करेल शाळा चांगली चालवण्यासाठी. हा लीला सहचर आहे. कुटुंब प्रमुख आहे आणि त्याचे शेजारी आहे. अरे किती चांगलं कुटुंब आहे ना, आपण ह्यांना मदत करूया. हे चांगलं कुटुंब, कुटुंब आदर्श राहावं यासाठी आम्ही मदत करतो. तो लक्ष्मण आहे, लीला सहचर. नंतर भरत. भरत म्हणजे एकनिष्ठ विश्वस्त. जगातला पहिला ट्रस्टी विश्वस्त लक्ष्मण आहे. कशालाही तो शिवलेला नाही. एवढी सत्ता वगैरे काही नाही, माझं नाहीच आहे. मी विश्वस्त म्हणजे ट्रस्टी आहे. इट इज एंट्रस्टेड टू मी. हे माझ्याने विश्वासाने हे राज्य माझ्याकडे दिलेलं आहे. हा ट्रस्टी आहे भरत. शत्रुघ्न म्हणजे कर्तव्यनिष्ठ सेवा. 14 वर्ष अयोध्येतलं ॲडमिनिस्ट्रेशन आता भरत चालवत असेल म्हणा, परंतु 3 माता आहेत, त्या मातांची सेवा, त्यांच्या गरजा. नाही म्हणलं तरी लक्ष्मण पत्नी उर्मिला तिथेच आहे. त्या उर्मिलेला सांभाळणं अवघड आहे काम.
कारण उर्मिलेची व्यथा म्हणून महाकाव्य आहे, म्हणजे खंड दीर्घ काव्य, महाकाव्य म्हणू नका. हिंदीत वगैरे मैथिली शरण गुप्त वगैरेचे आमच्या बाकीबाब बोरकरांनी सांगितलेलं आहे. उर्मिलेची व्यथा कशी आहे, ओली सुपारी, ती जर तुम्ही तशीच खाल्ली आणि घशात अडकली ना तर ती बाहेरही येत नाही, आतही जात नाही, प्राण कोंडला जातो. असा कोंडमारा झालेली उर्मिला 14 वर्ष आहे. तिच्याकडे बघायला पाहिजे, तिथं मन सांभाळायला पाहिजे. हे शत्रुघ्नाची ही कामगिरी आपल्या लक्षातच येत नाही. शत्रुघ्न असून नसल्यासारखं आहे, हे क्रेडिट आहे, लक्षात ठेवा. असून नसल्यासारखं आहे, त्यांनी खूप काम केलं आहे, लोकांच्या लक्षात तो आला नाही. कारण ते त्याचं भरताचं केवढं सुंदर आदर्श त्याच्यासमोर आहे. हा शत्रुघ्न झाला. सुमंत्र, कल्याणकारी सल्लागार. मंत्र म्हणजे मंत्रणा, मंत्रणा देतो त्याला मंत्री म्हणतात. आणि सुमंत्र इतका आदर्श मंत्री नाही. त्यांना सगळ्या महत्त्वाच्या कामात सुमंत्र तिथे आहेतच. ज्यावेळेला राम विचारतो वसिष्ठांना, मला राम नाम का ठेवलं, त्यावेळेला तो म्हणतो राम नाम आधी होतं ते तुला ठेवलं. आता आधी होतं ऐतिहासिक दृष्टीनं परशुराम आहे, म्हणजे राम हा रामाच्या आधी आहे. त्यांनी दिलेलं उत्तर लक्षात ठेवा. अरे तुझे पिता दशरथ तुझ्या आधी होते, पटतंय ना तुला? हो म्हणाले. दशरथातला र घेतला. हां, कौसल्या तुझी आई तुझ्या आधी होते ना? हां, कौसल्यातला आ घेतला. आणि सुमंत्र आपले मंत्री ते तुझ्या आधी होते ना? हो म्हणाला. त्यातला म घेतला. र आ म, राम, ते नाव तुला ठेवलं. काय बघा विचार करून तुम्ही, हे वसिष्ठांचं उत्तर आहे. आणि त्यामुळे सुमंत्र म्हणजे ते दशरथाच्याच योग्यतेचे आहेत. मंत्री, ऋषी, अमात्य, अमात्य हा ॲडमिनिस्ट्रेशन बघतात, मंत्री कन्सल्टेशन म्हणजे सल्ला वगैरे देतात, आणि ऋषी आशीर्वाद देतात, मार्गदर्शन करतात. अशी त्रिस्तरीय म्हणजे 3 tier सिस्टम असते ना, अशी 3 tier सिस्टम होती रामराज्यात. पुढे बघूया. त्याच्यानंतर सुमंत्राचा सुग्रीव. सुग्रीव हा समर्थ सहयोगी आहे. सहयोगी, त्याला नुसतं सहकारी म्हणलेलं नाही, योग आहे. राम आणि सुग्रीव हा योग आहे. कशासाठी? रावणाला मारण्यासाठी. दोघंही, सुग्रीवाचं सैन्य आहे, ते सुग्रीवाच्या आज्ञेत वागणारं सैन्य आहे. हनुमान सुद्धा सुग्रीवाच्या आज्ञेत आहे, पण सुग्रीव स्वतः रामाच्या आज्ञेत असल्यामुळे सगळं सैन्य रामाच्या आज्ञेत आहे. पण सुग्रीव हा अत्यंत समर्थ आहे. त्याच्या सामर्थ्याच्या कथा आहेत, आपण आज नको बघायला, पण समर्थ सहयोगी आहे. योग म्हणजे कॉन्ट्रीब्युशन, सीतेला सोडवण्यात कॉन्ट्रीब्युशन, सहयोगी आहे त्याचा, हा महत्त्वाचा आहे. सहकार्य काय, सहभाग काय, आपणही करतो. सहकारी संस्था कसल्या संस्था असतात हे काय मी सांगायला पाहिजे का? सहकारी, सहभागी, सहप्रवासी, हे सह नाही, सहयोग, सहयोगी आहे. कोण? सुग्रीव. जांबुवंत, परिपक्व मार्गदर्शक, मॅच्युअर. जांबुवंत इतकी मॅच्युरिटी कोणाची नाही हो. किती शांतपणे बोलतोय तो, बघा कसं. आधी अस्वलाचं तोंड आहे, पण छान बोलतो, शांत बोलतो, एका लयीत बोलतो आणि महत्त्वाचं बोलतो. परिपक्व म्हणजे मॅच्युअर, जीवनातल्या अनुभवाने, चिंतनाने आणि ज्ञानाने झालेला आहे. आणि अस्वल हे माकड आणि माणूस याच्यामधली मिसिंग लिंक असेल अशी एक थिअरी दुर्गा भागवतांनी मांडलेली आहे. एरवी म्हणतात की माकड आणि मानव डायरेक्ट नाही आहे, मध्ये एखादं जनावर असलं पाहिजे की ज्याच्यात असे गुण असतात. कारण माकड बरोबर आहे ना, शेपूट नसलेले माकडं म्हणजे गोरिला, ओरांगुटांग आपण म्हणतो, त्यांना बुद्धी आहे, पण 10 पर्यंत बेरजा करू शकतात. सरकशी 4 अधिक 6 किती? 10 सांगितलं तर त्याला 11, 12 सांग, खरं म्हणजे 10 सांगत नाही. 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9, आणि ते करतं. ते चिंपांजी लोकांना आश्चर्य वाटतं, पण त्याला 2 डिजिट 2 अंकी संख्या येत नाही. 9 पर्यंत त्याचं गणित संपतं. एवढी बुद्धी त्याची. आणि मानवाचं गणित म्हणजे अगणित आहे, अगणित गणित तो मानव आहे. मध्ये काय आहे, त्याने अस्वल दिलेलं आहे. कारण अस्वल ज्या पद्धतीने झोपतं, अस्वल ज्या पद्धतीने आपल्या मुलाला छातीशी धरून दूध पाजतं, अस्वल ज्या पद्धतीने, म्हणून जांबुवंत हा वानरांपेक्षा बुद्धिमंतच आहे, हे लक्षात घ्या. पण परिपक्व मार्गदर्शक कसा असावा? मॅच्युअर गाईड जांबुवंत आहे. त्याच्यानंतर वानरवीर जे आहेत, नळ नीळ वगैरे सगळे, ते पराक्रमी आहेत. आणि पराक्रमी हे सहकारी आहेत, त्यांनी कार्यात मदत केलेली आहे. सहकारी आहेत, कलिग्स म्हणतात ना, कोवर्कर्स, पार्टिसिपंट्स, त्याला सहकारी म्हणूया. पण सामर्थ्यवान आहेत, पराक्रमी आहेत, त्यांनी पराक्रम केलेले आहे. हनुमान हा सर्वांगीण आणि सर्वगुणी, सर्वांगीण दास आणि सर्वगुणी दूत, हे शिकायचं आहे. हे संस्कार रामायणातून आपण आपल्यावर करायचे. आपली लेव्हल तेवढी नसेल,
पण आपल्याला दूत व्हायला काय हरकत आहे? एखाद्याने निरोप सांगितला त्याला तिखट मीठ लावून का सांगतो आपण? सांगा बरं. एखादी घटना पाहिली आहे ती तशीच का नको सांगायला? हनुमंतापासून शिकायचं आहे. त्यांनी जास्त जे केलेलं आहे ना ते त्याला सांगून केलेलं आहे. दूत जर करतो तर स्वामी काय करेल? सीतेला सोडून दे आणि स्वतःचं आणि लंकातल्या लंकावासियांचं रक्षण कर, हा हेतू आहे त्याचा. हे लक्षात घ्या. आता आपण पुढे वसिष्ठ विश्वामित्र, वंदनीय प्रातस्मरणीय ऋषी आहे. आता अशी मंडळी आहेत का? आहेत. अब्दुल कलाम हे प्रातस्मरणीय व्यक्तिमत्व आहे. ते काय फक्त सायंटिस्ट होते? त्यांचे बीकन्स ऑफ लाईट म्हणजे तुम्ही दीपस्तंभ वगैरे सगळे मराठीत झालेले आहेत. इग्नाइटेड माइंड्स अप्रतिम पुस्तक आहे. त्याच्यात लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर उदाहरणं दिलेली आहेत. ते म्हणतात की जे इग्निशन दिल्याशिवाय वाहन चालू होत नाही. किल्ली फिरवतं ड्रुर होतं ते सुरू होतं ना वाहन. इग्निशन पुरवावं लागतं. इग्नाइटेड माइंड्स कॅन नेव्हर स्टॉप अँड माइंड्स दॅट आर नॉट इग्नाइटेड विल नेव्हर स्टार्ट. ही मंडळी बघा, याच क्रिकेटमध्ये तो क्रिकेटचा गॉड समजला जातो. एक उदाहरण देऊ का तुम्हाला? जरा वेळ आज उशिरा सुरू झालेला आहे, नाहीतर संपवतो. हां, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक आपला चांगला, सांगायला हरकत नाही, हनुमंत आहे त्याचं नाव. हनुमंत हे होता, बॉलर होता. आणि त्यांनी काय केलं? शिवी दिली एका निग्रो प्लेअरला आणि त्याला ती मंकी वाटली. मंकीपेक्षा भयंकर अशी मराठीतली किंवा याच्यातली हिंदीतली ती शिवी आहे, भयंकर. पण त्याला मंकी वाटलं, त्यांनी तक्रार केली. याला लाईफ बॅन, इंटरनॅशनल क्रिकेट कंट्रोल बोर्ड ICC तिथपर्यंत ती तक्रार गेली. तो जज जो आहे ना तो काय विचारतो? वॉज सचिन तेंडुलकर अराउंड? हा प्रसंग घडला तेव्हा सचिन तेंडुलकर उपस्थित होता का? तो शेजारीच हजर होता. सचिनला बोलवलं जातं की तो जो आहे त्यांनी मंकी म्हणून शिवी दिली का? नाही. संपला खटला. पुढे एकही प्रश्न विचार नाही. सचिन नाही म्हणतो. सचिन मनातल्या मनात नंतर म्हणतो त्यांनी मंकीपेक्षा भयंकर शिवी दिली होती, पण ती त्या निग्रो प्लेअरला कळली नाही. पण मला प्रश्न विचारला, मंकी म्हणलं का? मंकी म्हणला नाही, माकड म्हणला नाही. तिथे तो कोर्टात संपला. एकच प्रश्न. ह्याला कॅरेक्टर म्हणतात, ह्याला कॅरेक्टर म्हणतात. याच क्रिकेटच्या चिखलात झाला ना तो. अशी किती उदाहरणं देऊ तुम्हाला? आहे ना, आजही आहेत. प्रातस्मरणीय, वंदनीय ऋषी तसे आहेत. वसिष्ठ, विश्वामित्र, आता किती ऋषींची नावं सांगितली, ते प्रातस्मरणीय आहेत. आणि सीता, तारा, मंदोदरी या सगळ्या पत्नी यांच्या या कशा? ती स्त्री शक्ती आहे, ती नारी शक्ती आहे आणि ती मातृशक्ती आहे. ह्याचा संस्कार मी माझ्या विशेषतः ज्या माता भगिनी आहेत त्यांनी संस्कार करून घेतले पाहिजे आणि पुरुषांनी करून घेतले पाहिजे. कारण शक्ती ही शक्ती आहे. ती शक्ती, तो शक्ती, ते शक्ती नाही. शक्ती शक्ती आहे. हे संस्कार आपण रामायणातून, रामायणातल्या पात्रातून स्वतः घडवले पाहिजेत. आता हे या लोकांनी लिहून घेतलेले आहेत. मला काही लोक विचारतात की हे यूट्यूबवर येईल का? पुढच्या आठवड्यात येईल. मग तुम्ही करा ना, हे नोट्स काढा आणि मला जर पाठवलं तर मला आवडेल. सर, तुम्हाला पुढे जर विषय मांडायचा असेल रामायणाचे संस्कार तर आम्ही मुद्दे पुरवतो. हां, आणि माझेच मुद्दे मला द्या, मला प्रचंड आवडेल. शिष्यात इच्छेत पराजयम. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की ज्या वेळेला वाल्याचा वाल्मिकी होतो हा मूळ संस्कार आहे. हे पात्र वाल्मिकी आहेच, पात्र सांगितलं. त्याच्याच आश्रमात सीतेची मुलं जन्मलेली आहेत, त्यांनी शिकवलेलं आहे. आणि कुश आणि लवानं फक्त रामचरित्र शिकवलं नाही, त्यांना युद्धाची अशी तंत्र किंवा अस्त्र शिकवलेली आहे. ते आलेच सगळे लढायला. कारण अश्वमेध यज्ञ रामाने केला, सीतेची मूर्ती केली, पण तो घोडा आला ना, तो कुश जरा रागवलेला आहे, रागवणार आहे लक्ष्मणासारखा. आणि लव त्याप्रमाणे लवलवीत आहे अगदी. दोघांच्या ह्याच्यात फरक आहे. कुश लव नामंसुद्धा कोणी दिलेले आहेत? वाल्मिकींनी दिलेले आहेत. ती तमसा नदीवरून येत आहेत पहाटे आंघोळ करून आणि एक ऋषिकन्या, आश्रमकन्या धावत जाते. तुम्हाला माहीत आहे का ती आपल्याकडे ती वनदेवी होती ना, सीता नाव डिस्क्लोज केलेलं नाही आहे, सांगितलेलं नाही आहे. ती वनदेवी होती ना, तिला 2 मुलं झाली जुळी. नाव काय ठेवायचं? त्यांच्या हातात दर्भ होता, गवत. त्यांनी दर्भ तोडला. एक कुश, कारण दर्भाचं टोक लागतं, इंजेक्शनसुद्धा देता येईल. आणि मागचं जे असतं तो लव. कुश लव. कुश आधी अग्रभागी आलेला, कुशाग्र आपण म्हणतो, आणि लव. हे सगळं वाल्मिकींनी त्यावेळेला केलेलं आहे.
पण वाल्याचा वाल्मिकी हे सगळ्या संतांचं उदाहरण आहे. हा मोठा संस्कार आहे. आपण वाले इतके वाईट नाहीत आणि वाल्मिकी इतके चांगले होणारही नाही, पण मध्ये आपल्या जीवनाचा ग्राफ ठेवायला काय हरकत आहे? बघा बरं, मी सुधारू शकतो, मी काही ना काहीतरी असं कार्य करू शकतो माझ्या क्षेत्रात की इतरांना आदर्श ठरेल. एवढंच लक्षात ठेवा. म्हणून वाल्या सगळ्यात शेवटी सांगितलं, वाल्मिकी, आधीचा वाल्या आणि नंतरचा वाल्मिकी, मध्ये गुरु आहे तो नारद. हा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार आहे. रामायण हा ऋषींचा म्हणजे गुरूंचा ग्रंथ आहे. राम स्वतः ऋषी शरण होता म्हणजे गुरु शरण होता. आपण गुरूंच्या पायाशी बसलेलो. सद्गुरूंवर श्रद्धा, सद्गुरूंवर निष्ठा आणि सद्गुरूंवर विश्वास हे आपण बघणार आहोत नंतर. किंवा आत्तासुद्धा 3 शब्द महाराजांचे आवडते होते. महाराजांनी अप्रतिम उदाहरण दिले हो. महाराज नैमिषारण्यात गेले होते ना, त्यावेळेला त्यांनी तिथे जे अनुभव घेतले ते त्यांच्या उदाहरणात दिसतात. हा अनुभव बघा बरं. महाराज म्हणतात सध्यासुद्धा आकाशातून ज्यावेळेला बर्फ पडतं ना, ते भुशासारखं असतं की नाही, तो विश्वास आहे आपल्या दैनंदिन जीवनातला. मला 50 रुपये दे रे, पुढच्या आठवड्यात दे. आपण देतो विश्वासावर. आपण म्हणतो मी असेन कशावरून, तू असेन कशावरून, तू देशील कशावरून. ही काय फिलॉसॉफी सांगायची? विश्वास असल्याशिवाय व्यवहार होणारच नाहीत. आपण रिझर्वेशन करतो त्यावेळेला आधी करतो ना, ते आपण ऑपरेशनची तारीख ठरवतो. तारीख पे तारीख कोर्टात दिली जाते, तुम्हाला माहीत आहे ना. म्हणजे विश्वास हा व्यवहारात असलाच पाहिजे. त्याला प्लेन बिलीफ हा शब्द आहे. बिलीफ, आय बिलीव्ह यू, कम ऑन. श्रद्धा पुढची आहे. महाराजांचं अप्रतिम उदाहरण आहे. ज्यावेळेला ते कणकण दिसत असतात, बर्फाचे पिठासारखे दिसत असतात, ज्यावेळेला ते खाली झोपतो त्यावेळेला केवढं बर्फाची चादर आणि ते भुसभुशीत असतं, गुडघ्यापर्यंत पाय आत जातो. पण काय बर्फ पसरलाय, एखादं वाळवंट असतं ना तसं बर्फ पसरलंय. कणकण हे एवढं दिसतं. विश्वासाचं रूपांतर श्रद्धेत झालेलं आहे. पण श्रद्धासुद्धा डळमळते. काय एवढं महाराजांचं केलं, पण हाती आलेला मुलगा अपघातात गेला, आता काही करू नयेसे वाटतंय. ही श्रद्धा आहे. श्रद्धा डळमळते, श्रद्धा डळमळीत होते आणि आपली होतेच होते. काही जण तर अगदी सगळे देव वगैरे घराबाहेर काढतात. महाराजांचं सगळं साहित्य काही वर्षांपूर्वी घराबाहेर, म्हटलं तू दुसरीकडे देऊ नकोस, महाराजांना माहेरी येऊ देखील. आम्ही वांतेला वगैरे सगळं ठेवलं. पुढे जीवनात एवढा टर्न आला की आता अत्यंत चांगला भक्त आणि महाराजांचा वांतेचा सेवक ही व्यक्ती आहे. म्हटलं सगळं परत नाही, आम्ही स्वतंत्र कप्प्यात ठेवलेलं होतं. पण त्याच्या मनाविरुद्ध घटना घडली, त्यांनी सगळे महाराजांचं बाहेर काढलं. मला हे नको, हे नको, दासबोध सुद्धा नको. अरे दासबोध नाही, महाराजांच्या समोर असतो म्हणून. हे इतकं सगळं त्यांनी दिलं. आम्ही सगळं स्वतंत्र ठेवलं. काही वर्षांनी त्याला दुसरा अनुभव आला, आठवण झाली. ही श्रद्धा डळमळीत होते. निष्ठा कधीही डळमळीत होत नाही. श्रद्धा म्हणजे फेथ आहे आणि निष्ठा म्हणजे कन्व्हिक्शन आहे. आय एम कन्व्हिन्स्ड. तुकाराम बरे झाले देव, दिवाळं निघालं, हे निघालं. निष्ठा. पांडुरंगाला त्यांनी कधी दोष दिला नाही. का रे पांडुरंगा, निराळ्या संदर्भात प्रश्न विचारला नाही. तुकाराम, पांडुरंगा बरं केलं, बरं केलं. बाईल कर्कशा, दुसरी बायको होती, ती कर्कश बायको होती. आपण तिला आवली, जिजाऊ काहीही म्हणतो. काय प्रसंग आहेत तिच्या जीवनात. तुकाराम चरित्र हा विषय नाही, वेळ नाही आपल्याला. पण तुम्हाला सांगतो, तुकाराम म्हणतात की बाईल कर्कशा होते, त्यामुळे एक फायदा झाला की मला घरी जाऊ नये असं वाटत होतं. म्हणून बाहेर राहून त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर मी भरपूर उपासना केली. कारण मी घरी जाणं तिलाही त्रासाचं होतं. आलं आमचं वेडं, गेलं असेल त्या काळतोंड्याकडे. हे तिचे शब्द आहेत. काळतोंड्या म्हणजे पांडुरंग, आमचं येडं. काय प्रेम होतं तिचं. पांडुरंगाने तिला दर्शन दिलेलं आहे तुकारामापूर्वी. तो प्रसंग सांगायला नको, पण एक लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा भाग आहे. गुरु निष्ठा निर्माण करतो, शिक्षक श्रद्धा निर्माण करतो आणि हे कलिग्स वगैरे असतात ते विश्वास निर्माण करतात. साधे आपले मित्र वगैरे आहेत ते विश्वास आहे, शिक्षक आहेत ती श्रद्धा आहे आणि गुरु म्हणजे निष्ठा. हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा मुद्दा बघूया की ज्या वेळेला नामकेंद्री उपासना म्हणजे वाल्या आहे, दुसरं काही केलंच नाही होते नाही. आता नामकेंद्री उपासना आपण कशी करायची? अगदी सोपं आहे. उठलो, नाम घ्यायला लागलो, झोप यायला लागली, चला स्तोत्र म्हणूया. भीमरूपे महारुद्रा वज्र हनुमान मारुती. जागा झालो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. झोप यायला लागली. परत भीमरूपे महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता.
परत जागा झालो, श्रीराम जय राम जय जय, अरे भीमरूपी पुरं झालं नाही तरी चालेल, कारण स्तोत्रात कितीतरी इतर शब्द आहेत. राम राम राम, श्रीराम जय जय राम, सगळ्या शब्दात मंत्र आहे. तो फार वरची पातळी आहे. आम्ही साधे जप करणार असो, नाम केंद्रीय उपासना, नामापासून सुरू करायचं, कंटाळा आला की वाचन सुरू करायचं, वाचनात जरा बरं वाटलं नाम सुरू करायचं, वाचन ठेवा ना अर्धवट ग्रंथ वाचायचा राहिला ना आपण गेलो, काही बिघडणार नाही. शेवटचा श्वास नामात गेला, आपण त्याच्याकडे गेलो. नाम महत्त्वाचं आहे. नाम केंद्रीय उपासना हे एक पहिलं सूत्र, टेकअवे म्हणतात ना, ते आपण घेऊन जाणार आहोत. नाम केंद्रीय उपासना. त्याच्यानंतर स्वाध्यायान मा प्रमदा. हे सगळे जे ऋषींचे कुमार आहेत ना, की एवढी अस्थी साठलेल्या आहेत, अस्थींचा ढीग नाही डोंगर झालेला आहे, तरी त्यांनी स्वाध्याय सोडलेला नाही. स्वाध्याय इज नॉट होमवर्क, ग्रहपाठ नाही येतो. स्वने स्वसाठी केलेला अध्याय म्हणजे अध्ययन. मी स्टडी ऑफ मायसेल्फ, फॉर मायसेल्फ अँड बाय मायसेल्फ, त्याला स्वाध्याय म्हणलेला आहे. रोज रात्री झोपताना 2 मिनटं का नाही विचार करायचा, आज माझ्याकडून काय चुकलं. आम्ही लहान मुलांना सांगतो, आता शनिवार रविवार सुट्टी आहे की नाही, बघ सॉरी कितीदा म्हणतोस, चुकलं खरीच चूक झाली सॉरी म्हणायचं, मोजून ठेव. आणि रात्री शनिवारी, देवा आज 15 वेळा मला सॉरी म्हणावं लागलं रे, उद्या कमी वेळा म्हणावं लागू दे. आता लाथ मारायची आणि म्हणायचं नाही असलं नाही, मुलं लहान आहेत ते. दुसऱ्या दिवशी फक्त 10 वेळा सोमवारी येऊन सांगतात, सर प्रगती झाली, माझ्याकडून चुका कमी झाल्या, आय वॉज कॉन्शियस, मी सावध होतो, मग आता हे चालू ठेव. आणि नंतर एखाद्या दिवशी एखादं बाळ तेजस्वी, ध्रुव, प्रल्हाद, नचिकेता यांचं वंशज येऊन सांगतं, सर काल एकदाही सॉरी म्हणलं नाही, कारण मी सतत नीट वागलो, नीट बोललो, सगळ्यांची कामं केली, आज्ञाधारक होतो. बघा ना, ही सुधारणा आहे. म्हणून सतत सावध राहायला पाहिजे, स्वाध्याय करायला पाहिजे. स्वाध्यायासाठी दिवसाचा शेवट काही जण डायरी लिहितात, डायरीत पॉईंट्स लिहा, आज हे चांगलं केलं, हे वाईट झालं, एवढंच लिहा ना फक्त. आणि ते मग तुम्ही डायरी 6 महिन्यांनी वाचाल, तेव्हा तुम्हाला कळेल आपल्यात बदल होतोय. महाराज आपले पार्टनर आहेत, मी नाम घेतोय त्याचा प्रभाव पडतोय. 4 वेळा रागवलो आज गरज नसताना, एंट्री चैत्रातली आहे. आणि ज्यावेळेला चातुर्मास आषाढात सुरू होईल त्यावेळेला आता राग येत नाही, राग कमी झालेला आहे. मी माझ्या पत्नीला समजून घ्यायला सुरुवात केलेली आहे. ही ती डायरी सांगते तुम्हाला, पॉझिटिव्ह डायरी रायटिंग म्हणतात त्याला, की तुझ्यात सुधारणा झालेली आहे. पण डायरी सोडा, 2 मिनटं पडल्या झोप लागते, फार क्वचित जणांना, पण एरवी 5 मिनटं तरी असेल, त्या दिवसाचा विचार करा. हल्लीचं तंत्र रिवाइंड अँड रिप्ले स्लो ॲक्शन और स्लो मोशन. दिवस बघा, नाहीतर जमलंच नाही. शनिवार रविवार सुट्टी कशाला दिलेली आहे? रविवारला हॉलिडे शब्द आहे, आपण त्याचा हॉलिडे केलेला आहे. हॉलिवूड वगैरे जसं असतं ना, मग आपण काय विकेंडला जातो, इकडे जातो, तिकडे जातो, हॉलिडे एक तरी शनिवार रविवार वापरूया विचार करायला. स्वाध्याय, महिन्याचा शेवटचा दिवस स्वाध्याय. आपण वाढदिवसाच्या आदल्या दिवशी स्वाध्याय, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी स्वाध्याय, आता रामनवमीच्या आदल्या दिवशी स्वाध्याय. विचार करूया ना, गेल्या वर्षात आपल्यात कोणती प्रगती झाली. गेलं वर्ष आठवत नाही, इथून पुढचं वर्ष आठवेल अशा पद्धतीने जगेन. का नाही संकल्प करायचा? काही केलं नाही, यज्ञ, जप, तप, व्रत, दान काही करू नका. स्वाध्यायान मा प्रमदा, तिथे प्रमाद नको, स्वाध्याय चुकवू नका. सेल्फ ॲनालिसिस, सेल्फ इंट्रोस्पेक्शन, आत्मपरीक्षण आहे, आत्मनिरीक्षण आहे, आत्मविश्लेषण आहे. विश्लेषण म्हणजे मी चुकलो, ॲनालाइज दॅट इव्हेंट. ॲनालाइज केल्यानंतर कळेल, अरे माझी चूक होती, पण पहिल्यांदा त्यांची चूक होती, पण माझी रिॲक्शन जरा जास्तच होती. ॲनालाइज. जीवन हे चित्रांची लिपी, प्रसंग असते. जीवन असं अक्षरात लिहित नाही ब्रह्मदेव, तो चित्र छापतो, ते चित्र बघायला पाहिजे, चित्राचं ॲनालिसिस करायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. हे स्वाध्याय अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वाध्याय झाल्यानंतर काही छोटेसे पॉईंट मांडून आपण थांबणार आहोत. एक, तुमच्यापैकी बरेच जण, म्हणजे आपण म्हणूया लवकर उठणारी मंडळी आहोत, त्यामुळे हा पहिला मुद्दा तुम्हाला कदाचित लागणार नाही. पण अजूनही काही सूर्याने उठ म्हणल्याशिवाय न उठणारी मंडळी असतील तर त्यांनी हा प्रयोग करायला हरकत नाही की आजपासून रफली वटपौर्णिमेपर्यंत 8 आठवडे मिळतात, जास्तच मिळतात, पण 8 आठवडे एक प्रयोग करायचा ना. शनैः उपरमेत, हे सूत्र गीतेत सांगितलेलं. शनैः म्हणजे हळूहळू.
म्हणजे आता उद्या आपल्याकडे मोबाईल आहे हो, मोबाईल डिजिटल आहे हो, वाटेल त्या मिनिटाचा तुम्हाला अलार्म लावता येतो. अलार्म मी 6 वाजता उठतो, लक्षात ठेवा. उद्यापासून 5:45 वाजता उठेल. का घात होईल 15 मिनटं लवकर उठलो तर घात होईल, जांभया देऊन मी शेजाऱ्याला मारेन? नाही हो, 15 मिनिटांनी असं काय होणार आहे? 1 आठवडा 15 मी आरामात 5:45 उठावं लागतो. वीक नंबर 2, दुसरा आठवडा. आता मी 5:30चा गजर लावणार आहे. 5:45 माझ्या सिस्टमचा भाग झालेला आहे, माझ्या शरीराचा दिनचर्येचा भाग झालेला आहे. 5:30ला उठेन. दुसरा आठवडा. तिसरा 5:30ला मी छान उठतो, मी ताजातवान असतो, माझी शक्ती राहते, मी उगीच जांभया वगैरे देत नाही दिवसात. आता 5:15ला उठायला काय हरकत आहे? 5ला उठायला काय हरकत आहे? गुढी वटपौर्णिमेपर्यंत नकळत मी 4 वाजता उठायला लागेल. मी 2 तासाचं टार्गेट घेऊया, 1 तास लवकर उठा आणि हा तास पूर्णपणे एक्सक्लुझिव्हली टोटली अनकंडिशनली सद्गुरूंना द्या. एक प्रश्न विचारला होता, देव आला आणि तुम्हाला त्यांनी 25वा तास दिला. 24 तासांचा दिवस आहे, 25वा तास दिला, तुम्ही काय कराल? रीडर्स डायजेस्टचा प्रश्न आहे, जगातल्या सगळ्या प्रांतातल्या विचारवंतांना विचारलेला आहे. जर्मनवाले म्हणाले आम्ही जास्त कष्ट करू, जपानवाले म्हणाले आम्ही जास्त उत्पादन करू, फ्रान्सवाले म्हणाले आम्ही जास्त एन्जॉय करू. 1 तास. फक्त भारतीय रीडर्स डायजेस्टचा तो सर्वे सांगतो. त्यांनी सांगितलं देवानी जर ही गिफ्ट मला दिलेली आहे तर मी अधिक चांगली गुंडाळून हे करून रिटर्न गिफ्ट देवाला देईन. त्यांनी जर प्रेझेंट दिलेलं आहे तर जास्त प्रेझेंटेबल बनवून मी प्रेझेंटेशन करेन गिफ्ट देवाला परत देण्याचं. देवाने 25 तास दिलेला आहे. 24 तास प्रपंच होतो ना आत्तापर्यंत, 1 तास पूर्णपणे देवाला देईन. हा 1 तास मला मिळाला की हो, सकाळी लवकर उठण्याचा 1 तास मिळाला, दुसरं काही करायचं नाही. मग या 1 तासाचे 4 भाग उदाहरण म्हणून सांगतोय. एक अमृत आहे, दुसरा हिरा आहे, तिसरा सोनं आहे आणि चौथी चांदी आहे. 15-15 मिनिटाचे 4 स्लॉट्स हे करतात लोक. आणि असं 21 दिवस केलं ना की तुम्हाला काही करावं लागणार नाही. तो तुमच्या जीवनाचा, व्यक्तिमत्वाचा, स्वभावाचा भाग बनतो. या 21 संख्येचा गणपतीशी काहीही संबंध नाही. हे इंटरनॅशनल सर्वेचं ऑब्झर्वेशन आहे. मला दारू सोडायची, 21 दिवस मी थेंबालाही स्पर्श केला नाही, 22व्या दिवशी दिली तरी मला दारू नको असते. मला चांगलं काहीतरी सुधारायचं आहे. 21 दिवस मी जर केलं, 22व्या दिवशी माझ्या जीवनाचा तो भाग झालेला असतो. पण मध्ये जर झालं तर पुन्हा 21 दिवस. हे लक्षात ठेवा. नाहीतर मित्राचं लग्न होतं, गेलं, ते जमलं नाही. नाही, तिथून पुढे 21 दिवस कॉन्सिक्युटिव्ह डेज विदाऊट अ ब्रेक. बघा करून आपल्याला मिळणारच हे दिवस. हे सोपं आहे की हो, याच्यात काय अवघड आहे? आणि म्हणून तुम्हाला तो पहिली 15 मिनटं, नंतरची पहिली 15 मिनटं म्हणजे आत्मनिवेदन, चिंतन. सांगा आत्मनिवेदन. मी भक्ती म्हणत नाही, आत्म म्हणजे माझं निवेदन. महाराज तुम्हाला माहीत आहे ना, मी खूप कष्ट करतो, काय चुकतं ते कळत नाही. कुटुंबात तुम्ही सर्वज्ञ, तुम्हाला कळत आहे, पण मला सांगायला बरं वाटतं आहे. आत्मनिवेदन. घरात कुणी उठलेलं नाही, अगदी हळू आवाजात होईना पण स्पष्ट प्रकटपणे सद्गुरूंना सांगा. बाजूला लोक असतील, मनातल्या मनात सांगा. पण हे सांगा, निचरा होतो. ज्याला पर्गेशन म्हणजे आपण पर्गेटिव्ह घेऊन आपली आतडी स्वच्छ करतो, रेचक म्हणतो ना, हे मनाचं रेचक आहे. कॅथार्सिस म्हणतात त्याला. सगळ्या मनातल्या ज्या साठलेल्या आहेत, साचलेल्या आहेत, जाऊ दे ना, सांगूया ना. पहिली 15 मिनटं वापरूया आपण. प्रातस्मरामी हृदय संस्फुरद आत्मतत्वम. आत्मतत्वाचं स्फुरण होत आहे हृदयात, याची जाणीव या पहिल्या 15 मिनिटात करून घेऊया. अर्थातच बोलायचं नाही आहे, तोंड बंद ठेवायचं आहे. आवश्यक असतील तर कानही बंद ठेवायचे, डोळे बंद ठेवायचे. फक्त जागं राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि विचार करायचा आहे जीवनाबद्दल. काय पाहिजे ते महाराजांना सांगायचं आहे. महाराजांना मागू नका. स्टेटमेंट. महाराज व्यवस्थित योग्य ते काय करते. पहिली 15 मिनिटं झाली, नंतरची 15 मिनिटं मानसपूजा, ध्यान, मेडिटेशन. अजूनही मी कुठलीही ॲक्टिव्हिटी सुरू केली नाही. महाराजांना मानसपूजा आवडते. दुसरी हा क्रम बदलला तरी चालेल. तिसरी 15 मिनिटं आहेत ना, म्हणजे पहिलं अमृत आहे. अमृतासारखं मी सद्गुरूंना जोडला गेलो. मी जो काही आहे तो असा आहे, तुम्ही स्वीकार करा. तुम्हाला पाहिजे तो बदल माझ्यात घडवा महाराज. मी बदल करायला तयार आहे. मला मार्ग दिसत नाही. तुम्ही फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, याला हल्लीचा एक शब्द मेंटर.
तुम्ही सगळे मेंटर ऐकू नका, मेंटर तुम्ही सगळे माझे मार्गदर्शक आहात, मित्र आहात आणि सगळे फिलॉसॉफर, तत्वज्ञ म्हणजे तत्वज्ञान सांगणारे, तत्व सांगणारे आहात. मी शरण आहे तुम्हाला. ही शरणागतीची भावना आहे ना. म्हणून सोनियाचा दिवस पाहिजे तर अमृताची पहाट पाहिजे. सोनियाचा दिसा जे अमृते पाहिला नाही आहे, पाहला म्हणजे पहाटला. म्हणून अमृताने सुरुवात केलेली आहे. आता हिऱ्यांकडे आलेलं आहे डायमंड. आफ्टर नेक्टर डायमंड, ते प्लॅटिनम म्हणतात. प्लॅटिनम आपल्याला कळणार नाही म्हणून मी अमृत शब्द वापरला आहे. तर हिरा म्हणजे मानसपूजा, ध्यान. नंतर सोनं म्हणजे नाम. सोन्यासारखं नाम घेऊया, नामस्मरण करूया. आवश्यक असेल तर नाम जप करूया. माळ असेल तर माळ, नाहीतर श्वासाच्या माळेवर अखंड नाम चालू ठेवा. नाम जपा श्वासोच्छ्वास, नाम जपा श्वासोच्छ्वास. शेवटी 15 मिनटं उरली, त्यावेळेला वाचन करूया, मनन चिंतन करूया. आणि मला विचारा तर एक 13 वेळा कोणी आपण श्रीराम जयराम जय जयराम लिहूया. जितक्या अक्षराचा मंत्र तितक्या वेळा तो लिहा. आमचा एक आळशी विद्यार्थी म्हणतो, सर माझा मंत्र ओम आहे. एकदाच लिहिलं तर पुरेल ना? म्हटलं पुरेल, सुरुवात तरी कर ना. ओम 13 अक्षरी मंत्र आहे. काहींचा 32 अक्षर असतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. 32 अक्षराचा मंत्र आहे. 13 वेळा लिहा. लिहिताना काय घडतं, तुमचा आणि तुमच्या मुलांचा प्रश्न आहे, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आम्ही कोकणीत म्हणतो ना, पुस्तक एका वाटेनं म्हणजे एका बाजूने, मस्तक दुसऱ्या बाजूने आणि हस्तक मोबाईल एका ह्याच्यात. हस्तक मस्तक आणि पुस्तक 3 दिशांनी असेल तर काय कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. पण लिहिताना बघा, श्रीराम जय जय राम, तोंड आणि कान इन्व्हॉल्व झाले. श्री कसं लिहायचं मेंदू सांगतो. श्री राम मध्ये अंतर, जयराम दुसरा शब्द, हे सगळं मेंदू सांगतो. मेंदू इन्व्हॉल्व आहे. हात गुंतलेले आहेत, मेंदू गुंतलेला आहे म्हणजे विचार स्मृती गुंतलेली आहे. तोंड गुंतलेलं आहे, डोळे गुंतलेले आहेत, कान गुंतलेले आहेत. राहिलं काय? कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी मंत्रलेखन, स्तोत्रलेखन, ग्रंथलेखन. म्हाताऱ्या माणसांनी सद्गुरू लीलामृत लिहून काढलेलं आहे, गीता लिहून काढलेलं आहे, ज्ञानेश्वरी दासबोध लिहून काढलेलं आहे. आणि एक आजीबाई म्हणतात की मी 20 वर्ष झाली एकही अक्षर लिहिलं नाही, आता हाताला कंप सुटलेला आहे. म्हटलं आजीबाई लिहा तुम्ही. हळूहळू 3ऱ्या अध्यायापर्यंत त्यांनी काय लिहिलं होतं ते फक्त महाराज वाचू शकत होते किंवा ब्रह्मानंद महाराज. आम्हाला कळलं नव्हतं. हळूहळू अक्षर सुधारलं आणि त्यांनी पहिल्यांदा तो ग्रंथ पुरा केला. म्हटलं आजी तुम्ही आता पुण्याला जाणार आहात ना, गोव्यातला प्रसंग आहे, तुम्ही तुमचे अनुभव सांगा. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते आजी काय सांगते, मला लिहिता येतो. लिहायला लागले. मला वाटायचं मी महाराजांना स्पर्श करते. कल्पना करा. आणि जसं जसं अक्षर सुधारू मला वाटतं महाराजांची मी बोलते आहे, हे मी लिहिते ते महाराज मला सांगतायत. मी इतकी महाराजमय झाले. तो पुरा झाल्यानंतर सुद्धा मी पुन्हा लिहायला सुरुवात केली, कारण याच्याशिवाय मी जगणार नाही. महाराजांचा लिव्हिंग प्रेझेन्स आय फील थ्रू दिस रायटिंग. म्हणून शेवटची 15 मिनटं आहेत ना, काहीतरी लिहूया आपण. मंत्र लिहूया, स्तोत्र लिहूया, काही स्वतःचं नाव लिहा ना. राजू 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 चालेल, पण एक 5 मिनटं मी लिहीन आणि म्हणत लिहीन. आणि सगळी इंद्रिय त्याच्यात गुंतली की एकाग्रता, एकचित्तता मला साधेल. हे 1 तास कसा वापरायचा ते तुम्हाला सांगितलं. पहिली 15 मिनटं आपण निवेदन करणार आहोत. देवा नवीन दिवस आलाय रे, नवीन संधी आहे रे चांगलं जगण्याची. मला तू मार्ग दाखव. मी शरण आलोय तुला. माझ्या जीवनात हे प्रश्न आहेत रे. किती केलं तरी मुलगी ऐकत नाही. आश्चर्यकारक त्या मुलगी बदले. एक प्रसंग सांगू तुम्हाला. एक अत्यंत जवळची व्यक्ती 1994 साली त्यांना अपघात झाला आणि अपघात झाल्यावर ते परावलंबी झाले. ते आता बरेचसे चालतात स्वतः वगैरे, स्वावलंबी आहेत. पण बरंचसं झालं, बायकोनी खूप केलं, पण नंतर सगळ्यांसमोर सांगायला लागले की हे असे झाले म्हणून मी इथे अडकून पडले. म्हणजे मी ग्लोबलाइज व्हायची, ते लोकलाइज झाले ह्यांच्यामुळे. मी जगभर फिरले असते घेऊ, माझी बहीण फिरते, हे फिरते, ते फिरते, सगळे फिरतात, मी अडकून पडलेले. मला सांगतात महाराज ऐकतात ना. म्हणजे महाराज सगळ्यांचं ऐकतात. वांतेच्या महाराजांना प्रार्थना करा की उचला, आता उचला, नको झालं जीवन. म्हणलो 1 दिवस द्या मला, विचार करूया. म्हटलं आपण प्रार्थना दुसरी केली तर
तुमच्या सौभाग्यवती आहेत, त्यांचा स्वभावच महाराजांनी बदलला, त्यांची दृष्टीच महाराजांनी बदलली, त्यांची तुमच्याकडे बघण्याची वृत्तीच बदलली आणि ते ज्या कृती करतात प्रत्येक कृती बदलली, तर तुमची हरकत आहे का? हे अशक्य आहे. म्हणलं बघूया ना. आणि नंतर 3 महिन्यांनी मी विचारलं त्यांना, मग काय ठरलं? नाही आता इतकी चांगली वागवते. ते म्हणतात मला संधी मिळाली पुण्य निर्माण करण्याची. त्यांची भाषा बदलली पत्नीची. महाराजांना काय अशक्य आहे हो? वाल्याचा वाल्मिकी करतो, त्यांना नारद सद्गुरू आहेत ते. विचार करा तुम्ही, आपण अत्यंत चांगल्या माणसाच्या पायाशी आहोत. जिवंत लिव्हिंग इन द प्रेझेन्स ऑफ गॉड नावाचं एक पुस्तक आहे. त्याचा जो मंत्र आहे ना, तो मंत्र ऐकून आपण इथून उठणार आहोत. आणि त्या ज्या बाई म्हाताऱ्या बसलेल्या आहेत ना, माझ्या आजीसारख्या आहेत त्या, त्यांना येत नसेल या. मी मराठीत त्यांना मंत्र सांगेन, पण आमच्या 2 आजी वानतेच्या सतत नाम घेणाऱ्या, ह्या वेळेला मला काय कळलं माहीत आहे ना, त्यांनी तो मंत्र सांगितला, यस फादर, यस ऑलवेज यस. हे त्या ब्रदर लॉरेन्सचा आहे. तो म्हणतो की काही घडलं तरी यस फादर. आपण म्हणे होय महाराज, होय सदैव होय, त्रिवार होय, नाही म्हणतच नाही. महाराज तिथे खाली चहा संपलेला आहे, होय महाराज, म्हणजे असू दे महाराज, असू दे, नक्की असू दे, होय महाराज, होय सदैव होय, यस फादर, यस ऑलवेज यस. तो म्हणतो कुठेही जायला त्याने पुस्तक वाचा, विवेकानंद आणि बाबा बेलसरे सुचवलेलं पुस्तक आहे. मग त्याला लोक, तो ब्रदर आहे, ब्रदर लॉरेन्स, फादर झालेला नाही आहे, इतका लोकप्रिय आहे. त्यावेळेला विचार तू कसं जगतोस? त्यांनी दुसरं पुस्तक लिहिलं, प्रॅक्टिस इन ऑफ लिव्हिंग इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. मी प्रेझेन्स ऑफ गॉड सांगतोय, मला माझ्या सद्गुरूंचा प्रेझेन्स म्हणजे अस्तित्व जवळ पाहिजे. मी इथून पुढे म्हणेन महाराज, होय महाराज, होय सदैव होय. जे घडेल यस आय ॲक्सेप्ट इट. जे काही घडेल तुमची इच्छा मी स्वीकारतो. हा मंत्र आहे. हे सारं आहे खरं प्रत्येक गोष्टीचं. रामाने नाही तक्रार केली हो कशाची, यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, काय चांगला बरा योगराज्याभिषेक होत होता आणि वनवासात जावं लागलं, कधी तक्रार नाही. रमतो आणि रमवतो त्याला राम म्हणतात. या आपल्या नावाशी तो सिद्ध झाला. लोकाभिरामम रण, किती नाम रामाचे व्हेरिएशन्स आलेले आहेत रामरक्षेत, बघा तुम्ही. शेवटी बघूया की नामकेंद्री उपासना. मगाशी तुम्हाला सांगितलं, नामानं आरंभ करायचा, कंटाळा आला तर दुसरं काहीतरी घ्यायचं, परत बरं वाटलं. मुलं सांगतात की आम्ही नाम घ्यायला सर्व त्यांना आवडतो, हनुमान 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 म्हणायला लागलो, झोप आले, मग आम्ही हनुमंताचं स्तोत्र सुरू, जागे झालो, पुन्हा हनुमान हनुमान हनुमान. नाम केंद्री, माझ्या उपासनेचा केंद्रबिंदू नाम आहे. बाकीचं वाचन, स्तोत्र, पठण, पारायण, पूजा, व्रत, उपास, तीर्थयात्रा हे सगळं सेकंडरी आहे. नाम जर मला घेता येतं तर कुठे जायचीच गरज नाही आहे. ही वरची पाय बिलकुल नाही आहे, त्याला प्रॅक्टिस पाहिजे. आणि प्रॅक्टिस कुणाच्या? लिव्हिंग इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. प्रॅक्टिस ऑफ, सवय करूया, सराव करूया. महाराज जिवंत आहे, महाराज बघताय, महाराज वाढताय. शब्द वापरू नका, तो डायलॉग बनतो. काय उसळ सुंदर झाली, महाराजांनी केली, बिलकुल म्हणू नका, त्या आम्ही केली आहे, चांगली झाली ही महाराजांची इच्छा आहे. पटतं ना, सगळी महाराजांची इच्छा आहे. शेवटचा मुद्दा, 5 यज्ञ जे काल सांगितले होते ना, ते आपल्या जीवनात आले पाहिजे. सगळ्यात पहिला घ्राणम पाहतो, श्वासाचा जो यज्ञ चालू आहे. आणि यज्ञ म्हणजे माझा नाही आहे, हा श्वास मी माझ्यासाठी घेत नाही, हा श्वास मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसाठी घेतोय. मी जिवंत राहिलो तर चांगलं शिकवेन, चांगलं शिकेन. मी कुटुंब प्रमुख आहे, हा श्वास मी माझ्या कुटुंबासाठी घेतोय, हा श्वास मी माझ्या देशासाठी घेतोय. ह्याला म्हणायचं श्वास यज्ञ. घ्राणम पातुम खत्राता, हा घ्राण यज्ञ, श्वसनाचा यज्ञ पहिला. बोलणं, येणे वाग्यज्ञ तोषावे. मी जो शब्द बोलेन त्याने तुम्हाला आनंद झाला पाहिजे. शब्द माझा नाही आहे, शब्द मागून आतून येतो, माझी शब्दावर मालकी नाही आहे, हे लक्षात ठेवा. वाग्यज्ञ, इदं न मम, हा शब्द माझा नाही, हा तुमचा आहे. हा शब्द माझा नाही, हा त्याचा आहे, हे माझं नाही, त्याचं आहे, हे लक्षात ठेवा ना. केंद्र नाम माझ्या उपासनेचं, पण मी केंद्रच नाही माझ्या जीवनाचं, लक्षात ठेवा. ही यज्ञ भावना आहे, हा यज्ञ संस्कार आहे. पुढे बघूया ना, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हल्ली एक मुलं सुंदर श्लोक म्हणतात की तुम्ही कुणासाठी हे अन्न मी सेवणार. तुम्ही विचार करा, करावा विचार. अन्न घास घेताना जसा मदनी कविता, नाम घ्या श्रीहरीचे, मी कुणासाठी अन्न जेवतोय.
तो शेतकरी म्हणेल मी लोकांसाठी शेत पिकवतो, पण मी कुणासाठी खातो? स्वतःसाठी. बरोबर, मी स्वतःसाठी जगून काय मिळवतो? दुसऱ्यासाठी. माझ्या जीवनाचं केंद्र जर दुसरे असतील तर आणि तरच मी आनंदात राहणार आहे, मी युधिष्ठिर असणार आहे. आता दुर्योधन आहेच माझ्या. तिसरा यज्ञ बघितला. चौथा यज्ञ आपण नेहमी म्हणतो, चालताना प्रत्येक पावलाला यज्ञ आहे. पाऊले चालते पंढरीची वाट, ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल रखुमाई. बघा, हा यज्ञ आहे. आणि चालणं म्हणजे काम करणं. हात आहेत माझे, काम करतोय. काहीही करताना हे म्हणतात ना की त्याचं चाल ठीक आहे पण हे ठीक नाही. चाल म्हणजे जीवनाचं वळण. मुली चांगल्या चालीची नाही आहे, चांगल्या चालीची नाही, उलट कॅटवॉक करत असेल की सुंदर चालत असेल, पण चालीची नाही म्हणजे वळण चांगलं नाही आहे. आचरण म्हणजे काय? चरण म्हणजे पाऊल, स्टेप, आणि म्हणजे सर्व बाजूनी मी पावलं टाकतो, त्यातून माझं आचरण आणि कॅरेक्टर घडतं. हे लक्षात ठेवा. आणि मग कळेल की श्वासाबरोबर, बोलण्याबरोबर, खाण्याबरोबर, चालण्याबरोबर यज्ञ पाहिजे. आणि शेवटी यज्ञानाम जप यज्ञोस्मी नाम, हा सगळ्यात महत्त्वाचा यज्ञ. काही त्याला साधन लागत नाही, साधना मात्र पाहिजे. साधना पाहिजे, साधन नको नामाला. माळ वगैरे सगळं ठीक आहे सुरुवातीला. अगदी अक्कलकोट स्वामी म्हणतात, नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत. त्यांनी सांगितलं, मन पवनाचे बांधून या गाठ, रावियली वाट गगनाचे, हा श्वासाचा खांब आहे. महाराज म्हणतात, परेपासून उठे श्वास, तो उहा कल्पवृक्ष, त्याची अमृतफळे सुरस श्रीराम अर्पिली. सगळेजण हेच सांगतायत, श्वासाला नाम जोडूया. उद्या आपण जो बघणार आहोत शेवटी की अहो मंदिरवासी जन, उद्या सकाळी आपला तो विषय असेल. शेवटी एक गोष्ट सांगतो, खूपच गोष्टी सांगायच्या आहेत पण आता वेळ नाही आहे. एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, आवडेल गोष्ट ती. बीज भांडवल, सीड कॅपिटल. माझा संकल्प, मी 13 माळा जप करेन. हे माझं सीड आहे, बीज आहे, तिथे कॉम्प्रोमाइज नाही. जास्त वेळ झाला 130 सुद्धा करेन, पण अगदी रात्री 11 वाजता हॉस्पिटलमधून आलोय, दमलोय, आधीचं जागरण आहे वगैरे, एकदम अरे जप, हा आतून महाराज आवाज देणार आहे, जप राहिला आहे आजचा. हे बीज भांडवल आहे. आता ही छोटीशी गोष्ट आहे, तुम्हाला माहीत असेल तर आता या संदर्भात ते ऐका. एक गरीब माणूस आहे, तो काय करतो? चुरमुरे आणतो 4 आण्याचे, 4 आण्याचा गूळ आणतो, म्हणजे 8 आणे त्याचं भांडवल आहे, बीज कॅपिटल. त्याचे तो 16 लाडू बनवतो. चुरमुरे आणि गूळ 16 लाडू बनवले, एक आण्याला तो लाडू विकतो. 16 आणे मिळाले, 8 आणे स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वापरतो, परत 8 आणे दुसऱ्या दिवशी 4 आण्याचे चुरमुरे, 4 आण्याचा गूळ, 16 लाडू, एक आणा. शाळेच्या सुट्टीत सगळे लाडू खपतात कारण चांगला करतो. सुट्टी असेल तर तो बाजारात जातो, नाहीतर शनिवारी मारुतीच्या मंदिरासमोर रोज त्याचं चाललेलं आहे. 4 आण्याचे चुरमुरे, 4 आण्याचा गूळ, 16 लाडू, एक आण्याला विकायचं. लग्न करतो. आता पहिल्यांदा 8 आणे स्वतःला पुरत असतात. आता बायको, आणखीन एक जीव आला ना त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. बायको म्हणते 8 आणे, पण ठीक आहे. मुलगा म्हणतो, मुलगा झाल्यानंतर बायको म्हणते तुम्ही 8च आणे देताय. तो म्हणतो की माझं इकॉनॉमिक्सच तसं आहे. 4 आण्याचे चुरमुरे, 4 आण्याचे गूळ, 8 आण्याचे 16 लाडू. 8 आणे मला दुसऱ्या दिवसासाठी लागतात. बीज भांडवल, तिथे मी काही कमतरता करणार नाही. 8 आणे मी तुला देतो, भागव. आपण कमी जेऊया, मुलाला जास्त जेवायला देऊया. जत्रेचा दिवस येतो. आता हा टर्निंग पॉईंट आहे, लक्षात ठेवूया. शेवटचा मुद्दा आहे, जत्रेचा दिवस येतो. आईकडे मुलगा म्हणतो की 1 आणा मला दे. मी काय करीन? 1 पैसा देवाला टाकेन, 1 पैशाचा फुगा आणीन, 1 पैशाची गंमत करेन, काही ठिकाणी 1 पैशाचे चणे वगैरे प्रसाद म्हणून घरी घेऊन येईन. मुलावर चांगले संस्कार आहेत. आई म्हणाली 8 आण्यात तिघांचं भागवता मला काहीतरी येते, बाबांकडे माग ना. आता लक्षात घ्या, बाबा म्हणतात तिला तू 8ही आणे दे तुझे. आपण काही एक दिवस उपाशी राहू, उद्या माझे 8 आणे परत मिळणारच आहेत, तुझे 8 आणे दे. ती म्हणते काय नाही, तुम्ही 1 आणा द्या तुमच्यातला. 4थ्या दिवशी भिक्षा मागायची तयारी आहे का? ती म्हणते काय 4थ्या दिवशी भिक्षा द्या तुम्ही, 1 आणा. 1 आणा दिला, 7 आणे उरले, 14 लाडू झाले, 14 आणे मिळाले, 8 आणे तिला झाले. दिवस दुसरा, 6 आणे उरले, 12 लाडू झाले, 8 आणे तिला गेले, 4 आणे उरले, परत ते झाले, 8च लाडू झाले तिसऱ्या दिवशी.
8 आणे आले, ते तिला दिले. 4थ्या दिवशी ती म्हणते लाडू विकायला जायचं नाही का? काल कुठे लाडू आणले? करायला सगळं संपलं ना. पहिल्या दिवशी 1 आणे म्हणजे 14 आणे होते, बरोबर. 14 आण्याचे 14 लाडू झाले. 14 आणे मी 8 आणे तुला दिले, माझ्याकडे 6 आणे उरले. दुसऱ्या दिवशी 12 लाडू झाले, मी 8 आणे तुला दिले, माझ्याकडे 4च उरले. तिसऱ्या दिवशी 8 लाडू झाले, 8 आणे मिळाले, ते तुला दिले, माझ्याकडे काहीच उरलं नाही. एक जुनं धोतर असतं त्या गुंटेवर, ते फाडतो, त्याच्या झोळ्या तयार करतो, एकेकाच्या खांद्यावर देतो आणि चला भीक मागूया. त्यावेळेला ती म्हणते की काय चूक झाली. त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं आहे ते शेवटचं वाक्य आहे. तो म्हणतो आपल्याला काही भीक मागावी लागणार नाही, कारण आपण प्रामाणिक आहोत, आपल्याला उधार मिळेल आणि आपण परत ते सुरू करूया. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी सांगितलं, डोंट प्ले विथ युअर कॅपिटल, प्ले विथ युअर प्रॉफिट. 8 आणे हे माझं भांडवल होतं, 8 आणे प्रॉफिट होता. तू 8 आणे दिले असतेस तरी आपलं काय बिघडणार होतं? 8 आणे माझ्याकडे होते. असं काहीतरी ठरवूया की हे माझं बीज भांडवल आहे, इतकं वाचणार आहे, इतकं लिहिणार आहे, इतका जप करणार आहे, इतका वेळ सद्गुरूंसमोर बसणार आहे. बायका जर तांदूळ निवडत असतील, का नाही महाराजांसमोर बसायचं? हल्ली सुंदर देवघर असतात, निदान इथे भाजी चिरायची, इथे का नाही बसायचं? टीव्ही समोर बसूनच करायचं असेल, कितीतरी कामं. आय एम ऑलवेज इन द प्रेझेंट. देव सगळीकडे, हे तत्त्वज्ञान कृपया सांगू नका, कारण आपली तेवढी पातळी नाही आहे. आपण फक्त शब्द वापरतो, भाव नाही आहे, आपली भाषा. नका वापरू तसं. इन प्रेझेन्स ऑफ महाराज म्हणून सांगितलं. नातवाला विचारलं आजोबा कुठे आहेत, आजी कुठे आहेत? देवघरात. महाराजांसमोर देवघरात, महाराजांसमोर. हा आपला पत्ता झाला पाहिजे इथून पुढे. काय करायचं, इकडे मन रमलं ते गेलं पाहिजे. त्यांनी सांगितलं करावं लागतं, काही करावं लागत नाही, मी अनुभवावरून तुम्हाला सांगतोय. आणि करावं जरी लागलं तरी करताना आणखीन एक चौपदरी आपल्याला महाराजांनी दिलेली आहे, ती आपल्याजवळ असते. हाती काम, मुखी नाम, मनी राम, चित्ती आत्माराम. आत्मारामाचं चिंतन, मुखी नाम आहेच ना, हाती काम, पण मनी राम असला पाहिजे. ही चौपदरी आपल्याला माहीत आहे. पण एक त्यातला धोका तुम्हाला सांगतो. हाती काम, मुखी नाम, मुखी नाम, हाती काम. हे उलटं होतं ना, दोन्ही बाजूनी कनेक्शन आहे. नाही, नाम घेताना दुसरे विचार येतात, बरोबर आहे, कामाचे येणारच की, कारण काम आणि नाम तुम्ही जोडलेलं आहे. नाम आणि काम तसंच त्यावेळेला माझ्या मित्राला कनेक्शन लावतो, त्यावेळेला मी दोन्हीकडे जोडलेलो असतो. मग करायचं काय? सावध राहायचं. की आता मी नाम घेतो, कामाचे विचार नाही. काम करता नामाचे विचार असले पाहिजे. काल आपण कुठे थांबलो होतो की गाडीत नाम चालू दे, नामात गाडी नको, कामात नाम असू दे, नामात काम नको. लोक अगदी 13 माळा जप करताना वही घेऊन बसतात, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं आहे, त्याच्याकडे कसलं नाव, 13 माळा, ती संख्या. करा तुम्ही संकल्पासाठी, पण हे घेऊन बसू नका ना. त्यावेळेला विचाराला रामा तू पाव, तो आठवण करून देईल, नाही तो विसरू दे. काय होणार आहे जास्तीत जास्त? आठवण तुम्ही लगेच आपण मेमरी करण्याला लिहायला लाग. हल्ली तर मोबाईल एका हाताने ऑपरेट करतात. हे मुलं, मला मजा वाटते, जेवता जेवता टिक 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 टिक. आता काय केलं, मेसेज पाठवला, कुणाला? लाजली. गंमत बघा की काम करताना दुसरं काम करतात. हे इथे सावध राहूया. हातात काम असू दे, मुखात नाम असू दे, मनात राम असू दे, आणि चित्तात आत्माराम चिंतन चालू असू दे. त्याच्यासाठी महाराजांना प्रार्थना करूया. आणि इथेच आपण एकमेकाचा निरोप घेऊया. तुम्ही खूप प्रेम या दिवसात दिलात आणि खूप चांगलं ऐकलं, त्याचा उपयोग नक्की होणार आहे. पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडने आपण संपूया. छान, शांत. आज 2 शांतीपाठ म्हणायचे, कारण रामायण कितीही सांगितलं तरी अपुरं आहे आणि कितीही कमी सांगितलं तरी पुरं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं आणि ओम सहनाववतु. सुरुवातीला नेहमीप्रमाणे सदा सर्वदा श्लोक म्हणायचा आहे. ज्यांना येतो त्यांनी म्हणायचे शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। डोळे बंद। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। डोळे बंद। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश शांतपणे डोळे उघडून आनंदानं रामदास महाराजांची समाधी आणि महाराज यांचं दर्शन घेऊया। इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद महाराज महाराज महाराज। सर्वांना नमस्कार। महाराज महाराज महाराज।